नमस्कार. आर्थिक समूहाच्या वतीनं या आयोजित व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या व्याख्यानमालेत जाणीवपूर्वक आपण गेल्या काही दिवसात लोकसभेत, राज्यसभेत जी कायदे बिलं मंजूर झाली त्याच्यात अनेक भ्रम, काही खरंच भ्रम होते, काही लक्षात येत नव्हतं, काही जाणीवपूर्वक केलेले होते. त्या तपशिलात आपल्याला जायचं नाहीये, परंतु खरं नक्की काय आहे हे सामान्य कार्यकर्त्याला समजावं, सामान्य नागरिकाच्या नीट लक्षात यावं. प्रत्येक गोष्टीला थोड्याशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू असू शकतात, परंतु ऍक्च्युअली आपल्याला कुठे जायचंय, हे कशासाठी करतोय, काय करतोय हे नीट आणि ते सुद्धा तज्ञ व्यक्तींच्या कडून समजावून घ्यावं. या दृष्टिकोनातून या आर्थिक समूह, हा जो आपला आर्थिक समूह आहे, याच्यामध्ये परिवारातल्या सगळ्या विविध विचाराच्या आपल्या ज्या सगळ्या आपल्या वैचारिक परिवाराच्या संघटना आहेत. सहकार भारती आहे, लघु उद्योग भारती आहे, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, स्वदेशी जागरण मंच, अशा पद्धतीच्या विविध संस्थांचा सहभाग याच्यात असतो. आणि हा आर्थिक ग्रुप जो आहे हा तसा पहिल्यापासूनच अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि या कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिक आपण सक्रिय केलेला आहे. आणि त्या माध्यमातून एकत्रितरित्या आपण प्रयत्न करत असतो आणि प्रामुख्याने आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने. आजच्या गेल्या 2 दिवस वेगवेगळ्या विषयावर आपण लेक्चर्स ऐकलेले आहेत आणि कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेले आहेत. आज आपण 2 विषयांवर आर्थिक लेक्चर क्लिअर करणार आहोत, कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत 2 लेक्चर मध्ये. तर त्याच्या संदर्भात आज आता आपण जे बसले त्यांचा मी परिचय करून देतो. या आजच्या व्याख्यानमालेत जे सहभागी आहेत पुष्प तिसऱ्यामध्ये मी स्वतः परिचय करतो. मी स्वतः विनय खटावकर, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी म्हणून जबाबदारी आहे, पुण्याला असतो. कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून. आपल्यासोबत आता आहेत मिलिंदजी देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंपर्क प्रमुख आहेत, पिंपरी चिंचवडला असतात. आणि आर्थिक समूह जो मी म्हटला, या आर्थिक समूहाचे ते त्यांच्याकडे प्रमुख म्हणून जबाबदारी आहे पश्चिम महाराष्ट्र. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत व्यवसायाने आणि त्यांच्याच प्रामुख्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मोटिवेशनमुळे हा ग्रुप खूप चांगल्या प्रकारे गेले कोविडमध्ये कार्यरत आहे. नंतर आपल्यासोबत नंतर जे प्रश्न उत्तर होणार आहेत वक्त्यांच्या बोलण्यानंतर, प्रश्न आधी घेतलेले आहेत आपण, बऱ्याच जणांकडून त्याचे प्रश्नही प्राप्त झालेले आहेत. तर ते प्रश्न उत्तर जे संचालन करणार आहेत ते राजू हिरेमठ, राजू काका हिरेमठ म्हणून आपण सगळेजण त्यांना जाणतो, पुण्यातच असतात. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग मध्ये त्यांचं एक्सपर्टायझेशन आहे. गेली 25 वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये पहिली पीएचडी त्यांनी घेतलेली आहे. पीपीपी मध्ये पहिली पीएचडीचे ते पहिले विद्यार्थी असं म्हणायला हरकत नाही, पीएचडी घेतलेली आहे. जनसेवा सहकारी बँकेत गेले अनेक वर्षापासून ते डायरेक्टर आहेत. आता गेल्या या टर्म मध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आणि बोर्डावर होते, इंजिनिअरिंग संघाच्या बोर्डावर आहेत, अनेक सल्लागार आहेत. त्याच्यानंतर ढोले पाटील शैक्षणिक संस्थाच्या गव्हर्नन्स काउन्सिलवर सल्लागार आहेत. अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. मूळ विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते. महेश्वर मराठे हे प्रश्नोत्तरांमध्ये संचालन करणार आहेत. पिंपरी चिंचवडला असतात, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत. कल्याण जनता सहकारी बँकेचे डायरेक्टर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पिंपरी चिंचवड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. आणि भारत विकास परिषद असेल किंवा अन्य सामाजिक संस्था आहेत त्या संस्थांमध्ये त्यांच्याकडे ते सक्रिय. 2 विषय म्हणणार आहेत. त्यातला पहिला विषय जो आहे सध्याची आर्थिक स्थिती, भविष्याचा वेध व उपलब्ध संधी, या विषयावर विनायकराव गोविलकर सर नाशिक ते विषय मांडणार आहेत. विनायकराव गोविलकरांना मला वाटतं आपण सगळे आर्थिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहोत, आपण सगळेच ओळखतो त्यांना. चार्टर्ड अकाउंटंट आहेत, नाशिकला असतात. BYK कॉलेज नाशिक
इथून प्राचार्यपदी ते होते, सेवानिवृत्त झाले. हा त्यांचा छोटा परिचय झाला. खरं म्हटलं तर ते आर्थिक लेखक आहेत. अनेक ह्याच्या पेपर, इंटरनॅशनल लेव्हलला पेपर वाचलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, आर्टिकल्स प्रकाशित झालेली आहेत, शेकडो आर्टिकल्स प्रकाशित झालेली आहेत. आणि न्यूजपेपर असेल, मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इथे या माध्यमातून त्यांचं सतत लेखनाचं, आर्थिक क्षेत्रातल्या विषयांचं लेखनाचं काम सुरू असतं. पीएचडी साठी सुद्धा ते गाईड आहेत आणि वक्ता म्हणून आर्थिक क्षेत्रातले विषय मांडणं आणि अतिशय कठीण किचकट विषय सोप्या भाषेत सामान्य श्रोत्याला समजेल, लेमॅनला समजेल अशा पद्धतीने मांडणं ही त्याची हातोटी आहे. मग गेले अनेक वर्ष ते जेव्हा आपलं बजेट होतं, ते बजेट नंतर त्यांचं त्याच्याबद्दलचं स्पष्ट वक्तव्य असतं, खास विशेष लेक्चर ते आयोजित करतात. त्यानंतर दुसरा विषय जे मांडणार आहेत, बँकिंग क्षेत्र व नवीन कायदे आणि त्याचे परिणाम. सतीशजी मराठे हा विषय मांडणार आहेत. सतीशजी मराठे आपण सहकार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयचे डायरेक्टर आहेत. म्हणजे मला वाटतं आर्थिक कोऑपरेटिव्ह सेक्टर मधून असं प्रथम एक कार्यरत नेतृत्व आरबीआयच्या डायरेक्टर पदी पोहोचलेलं आहे. मूळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सामाजिक जीवनाला सुरुवात झाली. अनेक बँकेमध्ये ते होते. सुरुवातीला बँक ऑफ इंडिया, मग कोऑपरेटिव्ह बँक असतील, या सगळ्या सर्व्हिस मध्ये एमडी म्हणून, सीईओ म्हणून त्यांनी अतिशय कुशलपणे आपलं नेतृत्व सिद्ध केलं. आणि त्यानंतर आर्थिक क्षेत्रात त्यांनी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही ठराविक मोजकी मंडळी आहेत त्याच्यात त्यांचा समावेश होतो आणि सहकार भारतीचे ते पालक आहेत. आणि मला वाटतं लोकसंग्रह आणि अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्याला, मग तो सहकार भारतीचा असो किंवा अन्य कोणी असो, परंतु तालुका स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्याला ओळखणारं व्यक्तिमत्व असं तिथं आहे. आज जाणीवपूर्वक हा सगळा विषय ठेवलेला आहे आपण, कारण सामान्य कार्यकर्त्याला कन्फ्युज असतो मी म्हटल्याप्रमाणे. म्हणून नक्की आर्थिक काय चाललंय, आता जो पहिला विषय आहे, सध्याची आर्थिक स्थिती, भविष्याचा वेध व उपलब्ध संधी. म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की काय बा मोदींचं हे चाललंय ना बरोबर, तर काय गोंधळ तर होणार नाही, आपण उंच उडी घेतली तर खाली तर पडणार नाही, तोंडगशी तर पडणार नाही, पुन्हा त्याच्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय चाललं काय कळतच नाही बुवा, पण विश्वास आहे की नक्की काहीतरी चांगलं घडणार. तर त्या संदर्भात मी विनायकराव गोविलकरांना विनंती करतो की त्यांनी सध्याची आर्थिक स्थिती, भविष्याचा वेध आणि उपलब्ध संधी या विषयावर आपलं संबोधन सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. अतिशय चांगल्या पद्धतीने सुनियोजित रीतीने कामगार, उद्योग, सहकार, बँकिंग अशा आत्ताच्या अत्यंत ताज्या विषयांवर 3 दिवसाची ही मालिका फार चांगल्या पद्धतीने आयोजित केलेली आहे. आज जे 2 विषय आपल्याला माहिती होणार आहेत त्यातला हा पहिला विषय सर्वसामान्यांच्या उत्सुकतेचा आहे. म्हणजे हा सेक्टर स्पेसिफिक नाही, एखाद्या क्षेत्रापुरता, जसं मी मग म्हटलं शेती असेल, सहकार असेल, बँकिंग असेल, इंडस्ट्री असेल, अशा कोणत्या एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थाच आता कुठल्या फेजमध्ये आहे आणि पुढे आपल्याला साधारणपणे काय दिसतं आहे चित्र, याचा विचार करणारे हे सत्र आता आपल्या समोर आहे. मला वाटतंय की डिसेंबर 19 मध्ये हा कोविड नावाचा रोग किंवा महामारी एखाद्या ठिकाणून सुरू झाली आणि पुढच्या 1-2 महिन्यात ती सर्वदूर पसरली. सर्व जगच या महामारीने अफेक्ट झालं आणि केवळ आरोग्यासाठी अफेक्ट झालं असं नाही, तर आर्थिक दृष्टीने सुद्धा त्याचा फार मोठा परिणाम जगातल्या सर्व देशांवर झाला. भारतामध्ये 25 मार्चला पहिल्यांदा लॉकडाऊन झालं
आणि नंतर हे लॉकडाऊन वाढत वाढत 3-4 वेळा वाढत 31 मे पर्यंत सगळ्या आर्थिक घडामोडी या एका अर्थाने ठप्प होत्या, बंद होत्या. सरकारने सगळे उद्योग बंद ठेवायला सांगितले, व्यापार बंद झाला, त्यामुळे रोजगार जवळपास सगळ्यांचा गेला. अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये केवळ भारतच नव्हे तर सगळं जग हे या पद्धतीने कोविड या महामारीने अफेक्ट झालेलं आपल्याला दिसतं. सुरुवातीला असं वाटलं होतं की कमी कालावधीमध्ये हे सगळं संपेल, पण हे काही संपण्याची लक्षणं दिसेना आणि अर्थव्यवस्थेला तर गती द्यायला पाहिजे असं वाटल्यामुळे 12 मे रोजी पंतप्रधानांनी एक मोठं पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज हे जाहीर केलं. 20 लाख कोटी म्हणजे आपल्या देशाच्या GDPच्या सुमारे 10% इतकं मोठं पॅकेज हे पंतप्रधानांनी जाहीर केलं. त्याचा बारीक सारीक तपशील आपल्या अर्थमंत्र्यांनी त्यानंतर 4-5 दिवस एक एक सेक्टर घेऊन विशद केलं आणि असं लोकांना वाटायला लागलं की ह्या 20 लाख कोटी पॅकेजमुळे चांगली गती आपल्या अर्थव्यवस्थेला मिळेल. परंतु काही जणांनी त्या पॅकेजवरही भरपूर मोठी टीका केली आणि हे पॅकेज कसं फसवं आहे हेही सांगायचा प्रयत्न केला. परंतु काळाच्या ओघामध्ये म्हणजेच 12 मे नंतर आता आपण ऑक्टोबरमध्ये आहोत, या काळाच्या ओघामध्ये लोकांच्या हेही लक्षात आलं की ती केलेली टीका ही एकतर खूप चुकीच्या अपेक्षांवर आधारित होती. कुठल्या तरी प्रगत देशांच्या पॅकेजशी तुलना करून केलेली होती किंवा टीका करायची म्हणून राजकीय दृष्टीने टीका केलेली होती. या पॅकेजचे आता फायदे दिसायला लागले आणि तसं तसं लोकांना ती उचललेली पावलं ही योग्य होती असं वाटायला लागलं. परंतु काही परिणाम मात्र अर्थव्यवस्थेवर होणं स्वाभाविक होतं, तो झाला आणि मग नव्याने टीका सुरू झाली. ती साधारण 3-4 मुद्द्यांच्या भोवती फिरताना आपल्याला दिसते. त्यातच एक मुद्दा असा आला आणि तो म्हणजे GDP ग्रोथ रेट, म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातली घट. एप्रिल ते जून या काळामध्ये, म्हणजे ज्याला पहिली तिमाही म्हणतात, या काळामध्ये GDPची घट ही 23.9% इतकी झाली आणि पुन्हा एक मोठी टीका सुरू झाली की हे सरकार आर्थिक बाबतीमध्ये फारशी काही चांगली पावलं उचलत नाहीत, किंबहुना तिकडे त्याचं दुर्लक्ष आहे. दुसरा एक मुद्दा टीकेचा असा आला आणि तो म्हणजे ह्याच पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रायव्हेट कन्झम्पशन मध्ये 27% घट झाली. तिसरा एक मुद्दा आला आणि तो म्हणजे याच 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये एप्रिल ते जून 2020 ही उद्योगातली खाजगी गुंतवणूक 47% कमी झाली. आणि जो अत्यंत सगळ्यांच्या मनाशी जोडलेला विषय आहे तो म्हणजे बेरोजगारी. हा बेरोजगारीचा दर 23.5% इतका झाला. हे 4 इंडिकेटर्स लोकांनी फार आग्रहाने मांडले, टीकाकारांनी फार आग्रहाने मांडले आणि असंही मांडायला सुरुवात केली की सरकारचा महसूल कमी झालाय, उत्पन्न कमी झालंय, पण खर्च मात्र वाढलाय, दोन्ही बाजूनी वाढलाय. एकतर ह्या महामारीला तोंड देण्यासाठी करावा लागणारा खर्च वाढलाय आणि दुसरा खर्च जो वाढलाय तो म्हणजे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देऊन, बूस्ट देऊन पुन्हा रुळावर गाडी आणण्यासाठी पण खर्च वाढलाय आणि त्यामुळे सरकारची तूट ही फार मोठ्या प्रमाणावर वाढते. साधारण अशा 5 मुद्द्यांच्या भोवती आता सगळ्या नागरिकांना, देशवासियांना थोडंसं भ्रमित करण्याचं काम हे आपल्याला मीडियामध्ये चाललेलं दिसतं. हे खोटं आहे का? हे खोटं अजिबात नाही. आपला GDP घसरलाय की नाही? घसरलाय. प्रायव्हेट कन्झम्पशन कमी झालंय की नाही? झालंय. उद्योगातली गुंतवणूक कमी झाली की नाही? झाले. बेरोजगारी वाढले की नाही? वाढले.
सरकारची तूट वाढले की नाही वाढले. हे सगळं खरं आहे. पण मला सांगा मित्रांनो, ज्या वेळेला पूर्णपणे अर्थव्यवस्था बंद आहे, उद्योगधंदे बंद आहेत, व्यापार बंद आहे, लोकांना कामावर येता येणं शक्य नाहीये, अशा वेळेला जीडीपी मध्ये घट होणार, हे काही कोणी अर्थतज्ञ सांगायची आवश्यकता आहे का? जर सगळंच ठप्प आहे तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न कुठून वाढणार आहे? त्यामुळे हे सगळ्यांनाच कल्पना होती की या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला जीडीपी घसरणार आहे, आपली गुंतवणूक कमी होणार आहे, आपलं कन्झम्पशन कमी होणार आहे किंवा बेरोजगारी वाढणार आहे. याची कल्पना सगळ्यांनाच होती. नवीन ह्याच्यात काहीही नाही. आणि जर का थोडं इतर देशांशी तुलना करायला लागलो या 23.9% जीडीपी घटाच्या संदर्भामध्ये, तर सगळ्यात मोठा प्रगत देश म्हणजे अमेरिका, 1 नंबरची अर्थव्यवस्था, तिथूनच सुरुवात करूया. आपण तर सगळं लॉकडाऊन केलेलं होतं. अमेरिकेने तर लॉकडाऊन पण केलं नव्हतं. म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था कोविड पूर्वी जशी चालू होती तशीच चालू ठेवावी असा सरकारचा आग्रह होता. तिथे काय झालं या 3 महिन्यामध्ये? आपल्याला जर मी सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थे म्हणजे जीडीपी मधली घट ही 32% होती या कालावधीमध्ये. म्हणजे आम्ही पूर्ण लॉकडाऊन केलं तर आमची घट 23.9% आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतली घट 32%. हे आपण तुलनेसाठी थोडं लक्षात घेतलं पाहिजे. युकेची स्थिती काय होती? युके मधली घट 20.4% होती. आता ही घट का झाली? जर त्यांनी फार मोठी बंधनं लावली नव्हती, आपल्यासारखं पूर्ण लॉकडाऊन केलेलं नव्हतं, तरी सुद्धा ही घट झालीच नाही. याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्याच देशांमध्ये अतिशय कठीण परिस्थिती या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये होती. त्यामुळे भारताच्या जीडीपी मध्ये घट 23.9% झाली म्हणजे काहीतरी फार आकाश कोसळलंय, असं एक जे चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं त्यासाठी आपल्याला थोडी ही माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे. आता आपण पुढच्या 3 महिन्याकडे जाऊ. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यात काय झालंय? म्हणजे मग आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा लॉकडाऊन हळूहळू उठायला लागल्यानंतर काय झाली हे लक्षात येऊ शकेल. हे आकडे काही सरकारी संस्थांमधनं प्रकाशित झालेले आहेत, उपलब्ध आहेत, आपण ते बघू शकतो. जो एक परचेस मॅनेजर्स इंडेक्स PMI नावाचा एक जो निर्देशांक असतो, तो निर्देशांक ऑगस्ट मध्ये 52 झाला. 50च्या वर हा निर्देशांक गेला की तो समाधानकारक मानला जातो. आणि ऑगस्ट मध्ये 52 पर्यंत गेला, तो सप्टेंबर मध्ये 56.8% वाढला. याचा अर्थ असा झाला की आम्ही जसं जसं लॉकडाऊन उघडायला सुरुवात केली, अनलॉक करायला सुरुवात केली, त्याबरोबर या निर्देशांकामध्ये 56.8% पर्यंत वृद्धी झालेली आपल्याला दिसते. आता पुन्हा हा ऍब्सोल्यूट आकडा झाला, थोडी तुलना करायची झाली तर ही 56.8% जानेवारी 12 पासून सर्वात जास्ती असा हा निर्देशांक आहे. म्हणजेच गेल्या 8 वर्षांमध्ये PMI 56.8% झाला नव्हता, तो या सप्टेंबर मध्ये आम्हाला झालेला दिसला. 30 ऑगस्ट 2020 ला नोमुरा बिझनेस रिझम्पशन इंडेक्स, पुन्हा उद्योग रिझ्यूम झाल्यानंतर काय झाला तर तो 75.7 इतका झालेला या संस्थेने जाहीर केला. जीएसटीचं कलेक्शन हे सुद्धा एक इंडिकेटर असू शकतं. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता जोपर्यंत उद्योगधंदा बंद होता तोपर्यंत जीएसटीचं कलेक्शन अगदी नगण्य असणं स्वाभाविक होतं. पण आपल्या लक्षात येईल की सप्टेंबर मध्ये जेव्हा ऍक्टिव्हिटी जवळपास ठीक स्तरावर रिझ्यूम व्हायला सुरुवात झालेली होती, 100% रिझ्यूम झालेल्या नाहीत, तर ह्या जीएसटीचं सप्टेंबरचं कलेक्शन
हे 95,480 कोटी इतकं झालेलं आहे. आपल्याला आठवत असेल की गेल्या आर्थिक वर्षात साधारणपणे 3 वेळा फक्त हे 1,00,000 कोटीच्या पलीकडे गेलं होतं. आता हे सप्टेंबरमध्ये 95,480 कोटी रुपयापर्यंत वाढलं, जे ऑगस्टच्या तुलनेत 3.8% जास्ती आहे. पॅसेंजर वाहनांची विक्री हाही एक इंडिकेटर असू शकतो. आणि आपल्या असं लक्षात येईल की सप्टेंबर 19 मध्ये आणि सप्टेंबर 20 मध्ये या दोघांची जर तुलना केली तर पॅसेंजर वाहनांच्या विक्रीमध्ये 31% वाढ ही झालेली आपल्याला दिसते. तसंच रेल्वेच्या वाहतुकीचा, म्हणजे ज्याला गुड्स ट्रान्सपोर्ट असं म्हणतात, रेल्वेच्या माध्यमातून झालेली, याच्याही मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 15% वाढ आपल्याला झालेली दिसते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणखीन एक निर्देशांक आहे, तो म्हणजे निर्यातीची स्थिती काय आहे. तर सप्टेंबरमध्ये आपली निर्यात ही वाढून 5.27% वाढली आहे आणि आयात मात्र 19.6% कमी झाली. आणि त्यामुळे फार वर्षानंतर आपला ट्रेड डेफिसिट कमी झाला. व्यापारातली तूट ही खूपच कमी स्तरावर आलेली आपल्याला दिसते. केंद्राने सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च करून, हा केंद्राचा खर्च एप्रिल ते सप्टेंबर मध्ये सुमारे 16% इतका झाला. कारण अर्थव्यवस्थेला गती द्यायची असली तर स्वाभाविकपणे सरकारने खर्च वाढवला पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. तर या 6 महिन्यामध्ये तो खर्च 16% वाढलेला आपल्याला दिसतो. एक आणखीन गोष्ट लक्षात घ्यायला लागेल ती म्हणजे विदेशी गुंतवणूकदार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेकडे कसे बघतात. जर विदेशी गुंतवणूकदारांना असं वाटलं की ह्या देशाची अर्थव्यवस्था सध्या चांगली नाही आणि तिचं भविष्यही चांगलं नाही, तर हे गुंतवणूकदार आपल्याकडे येऊन कशाला गुंतवणूक करतील. ते आपल्यापेक्षा चांगल्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करायला जाणं स्वाभाविक आहे. म्हणून आपण जर बघितलं तर एप्रिल ते जून ह्या काळामध्ये, जेव्हा आमच्याकडे पूर्ण लॉकडाऊन होता, त्या काळामध्ये विदेशी गुंतवणूक ही $20 अब्ज पेक्षा सुद्धा जास्ती आलेली आपल्याला दिसते. आणि एक इंडिकेटर तो म्हणजे आपल्या देशामध्ये विदेशी चलनाचा साठा किती, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह किती, हे वाढतायत का कमी होत आहेत, हेही आमच्याकडे एक लक्षण म्हणून, एक निर्देश म्हणून नक्की विचारात घेता येऊ शकतो. तर आपल्याला माहिती आहे की 18 सप्टेंबर 20 या दिवशी आमच्या देशामधला विदेशी चलनाचा साठा हा $545 अब्ज इतक्या उच्चतम पातळीवर पोहोचलेला होता. मला वाटतं आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एका पाठोपाठ एक बघितल्या, मी मुद्दामून थोडीशी आकडेवारी आपल्याला दिली, तर आपल्या असं लक्षात येईल की लॉकडाऊन उठून महिना दीड महिना जेमतेम होतो आहे आणि तोही अजून 100% अनलॉक झालेला नाही. अजून 100% लोक परत आपल्या आपल्या कामावर आलेले नाहीत. अजून रेल्वे पूर्णपणे कामाला सुरुवात झालेली नाही. कारखान्यांनी सुद्धा अजून पूर्णपणे, महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर अजून मुंबई आणि पुण्यातली स्थिती वाईट आहे. आणि अशा स्थितीमध्ये बाकीच्या महाराष्ट्रामध्ये की जे उद्योग अजूनही मुंबई पुण्यावर अवलंबून आहेत, अशांना अजूनही पूर्ण 100% क्षमतेने काम करणं शक्य झालेलं नाही. अशाही स्थितीमध्ये आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल हे चांगल्या गतीने आणि चांगल्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत. ही एकदा बाब आपण लक्षात घेतली म्हणजे मग जी काही टीका केली जाते आहे, मित्रांनो, असं आपल्याला वाटेल, मग मनामध्ये येऊ शकतं कदाचित की हे सगळं मग आता नॉर्मल कडे जायला सुरुवात झालेली आहे का. मला असं वाटतं की ह्या सगळ्या सकारात्मक बाबी आपल्याला आपल्या भविष्यातील भारताच्या आर्थिक स्थितीचं दर्शन नक्की करू शकतात. कशामुळे हे सगळं साध्य झालं असंही आपल्या मनामध्ये येईल. असं काय घडलं, असं काय केलं, अशी काय धोरणं आखली की ज्यामुळे हे शक्य झालं. त्याही बद्दल एक 4-5 गोष्टींचा उल्लेख मला वाटतं प्रामुख्याने करायला पाहिजे. त्यातली एक सुरुवातीची गोष्ट जी मी अगदी पहिल्यांदा सांगितली
ती म्हणजे 20 लाख कोटींचं आत्मनिर्भर असं उद्दिष्ट ठेवलेलं आर्थिक पॅकेज. आतापर्यंत जगात सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, एकच आर्थिक धोरण सर्व जगातल्या देशांसाठी लागू होतं, ज्याला आपण म्हणू रेडीमेड इकॉनॉमिक पॉलिसी. मग तो प्रगत देश असो किंवा अप्रगत देश असो, तो इंडस्ट्रियल नेशन असो किंवा ऍग्रो बेस्ड नेशन असो, सगळ्यांना एकच धोरण. मी हे म्हणायचं कारण असं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे जागतिकीकरण याची साधारण सुरुवात 85 पासून झाली आणि 94 मध्ये ते WTOचे करार याच्यावर सह्या झाल्या. आज सुमारे 160 देश 94-95 पासून 2020 पर्यंत 30 धोरणं राबवत आहेत. आणि ते धोरण म्हणजे जागतिकीकरणाचं धोरण, उदारीकरणाचं धोरण, खाजगीकरणाचं धोरण. तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा टप्पा कोणताही असो, सगळ्यांनी जागतिकीकरण स्वीकारा, कारण हे एकमेव उत्तर तुमच्या प्रगतीसाठी आहे, तुमच्या विकासासाठी आहे, असं सगळ्यांना सांगितलं गेलं. सगळ्यांना ते योग्य वाटलं आणि बहुतेक म्हणजे 160 देशांनी जवळपास ते धोरण मान्य केलं. मला असं वाटतं की त्या धोरणाचे परिणाम गेल्या 25 वर्षामध्ये सगळ्या देशांनी अनुभवले आणि भारताच्या नेतृत्वाने असा विचार केला की हे धोरण जे रेडीमेड आहे, वन साइज फिट्स ऑल, हे काही बरोबर नाही. आम्हाला रेडीमेड धोरणाच्या जागी टेलर मेड धोरण हवं. आम्हाला आमच्या देशाला योग्य काय ते धोरण हवं. आमच्या देशामध्ये शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हा जर पाया असेल, आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर कामगार उपलब्ध असतील, आमच्याकडे जर तीनही ऋतू असतील, पाऊस चांगला पडत असेल, आमच्याकडे जर तरुण कामगार वर्ग मोठा असेल, आमच्याकडे जर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी चांगली असेल, तर स्वाभाविकपणे ह्या सगळ्याला प्रोत्साहन देऊन आमचा आर्थिक विकास साधेल असं धोरण आम्हाला आखायला पाहिजे. आणि म्हणून नाव दिलं गेलं आत्मनिर्भर भारत. याचा अर्थ जगापासून आम्हाला दूर जायचं नाहीये, जगापासून कट ऑफ व्हायचं नाहीये. याचा अर्थ आम्हाला जागतिक व्यापार करायचा नाही असं नाहीये. याचा अर्थ आम्हाला विदेशी गुंतवणूक नको असं नाहीये. मग काय आहे, तर इंग्रजीत ज्याला स्वोट अनालिसिस म्हणतात, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, ह्याचा अभ्यास करून आम्हाला आमच्या देशाचा विकास जलद तर होईलच, पण तो स्थायी होईल, तो दीर्घकाळ टिकणारा होईल, असा विकास करणारी धोरणं ही आम्हाला निवडावी लागतील. याचा विचार करून आत्मनिर्भर भारत असं एक लक्ष्य समोर ठेवून हे पॅकेज जाहीर केलं. आणि मग त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी, अनेक क्षेत्रात आर्थिक सुधारणा झालेल्या आपण बघतो. मग ते कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कामगार क्षेत्र असेल, शासकीय खरेदीचं क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडले आणि हे बदल आता आम्हाला रिझल्ट्स दाखवायला सुरुवात करू लागलेले आहेत. आम्ही आयातीवरच अवलंबून राहायचं का? खूप मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जग हे चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावर अवलंबून राहिल्याचा साक्षात्कार जणू या कोविडच्या काळात झाला. आमचे उद्योग जर चीनवरच अवलंबून राहणार असतील का, तर तिथून स्वस्त मिळतं, पण त्याचा दर्जा काय आहे आणि आम्हाला आमच्या देशाचा उद्योगाचा विकास करता यायला पाहिजे, ह्याला प्राधान्य देऊन आयातीला पर्याय, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणारं हे एक धोरण आत्मनिर्भर भारत या खाली आलं. कृषी क्षेत्रावर भरपूर मोठा भर दिला गेला आणि काल आपण ऐकलंय याच व्याख्यानमालेमध्ये कृषी क्षेत्रात 3 नवीन कायदे आले आणि प्रामुख्याने भारतामध्ये कृषी मालाचं भरपूर उत्पादन आहे. कोण्या एका काळी आम्ही अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून होतो, इतर देशांवर अवलंबून होतो. आता आमच्याकडे भरपूर प्रोडक्शन आहे, आम्ही आत्मनिर्भर झालेलो आहोत, परंतु या भरपूर उत्पादनातून त्याचं नीट वितरण होणं
आणि शेतमालाला योग्य किंमत मिळणं, त्याचं नीट लॉजिस्टिक सांभाळणं आणि त्याची नीट साठवणूक करणं, ह्याकडे दुर्लक्ष होत होतं. आता ह्याकडे लक्ष दिलंय आणि ई नाम मार्केट, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट असेल, डेफिशियन्सी पेमेंट असेल, अशा माध्यमातून कृषी मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहे. तसंच MSMEs या क्षेत्रासंदर्भात आहे. मीडियम, स्मॉल आणि मायक्रो उद्योग, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि मध्यम उद्योग, या सगळ्यांना प्रोत्साहन देणारी सगळी यंत्रणा आपल्याला आता झालेली दिसते. सुलभ कर्ज, कमी व्याजदरात कर्ज, त्याचबरोबर ॲग्रो प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू ॲडिशन टू ॲग्रो प्रोडक्ट्स यासाठी दिलेलं प्रोत्साहन, त्याचबरोबर शासनाची इक्विटी या MSMEs मध्ये जावी. नुसतीच सबसिडी द्यायची, नुसतीच कमी व्याजदराने कर्ज द्यायची, याऐवजी याबरोबरच शासनाने गुंतवणूक अशा छोट्या उद्योगात करावी आणि एक क्लस्टर अप्रोच या उद्योगांचा विकास होण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या उत्पादनांची क्लस्टर्स निर्माण करण्याचं धोरण हे आता आखलं गेलेलं आहे. शासकीय खरेदीमध्ये सुद्धा स्थानिक उद्योगांना आणि त्यातल्या त्यात MSMEs ना प्राधान्य देण्याचं हे आपण धोरण स्वीकारलेलं दिसतं. अगदी ते संरक्षण क्षेत्रापासून सगळ्या क्षेत्रात झालेलं आपल्याला दिसतं. मेक इन इंडियाचा हा एक मोठा फायदा आपल्याला MSMEs साठी होताना दिसतो आहे. रोजगार निर्माण व्हावा म्हणून 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद ही मनरेगामध्ये किंवा रोजगार हमी योजनेमध्ये केलेली आपल्याला दिसते आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा एक सकारात्मक परिणाम यायला सुरुवात झाली. काही काळ याला जाणार आहे, कारण हे सगळे मोठे बदल आहेत आणि ह्या बदलांमधनं येणारा रिझल्ट काही काळानंतर येईल. परंतु योग्य दिशेने हे चालू आहे असं म्हणण्यासारखी आकडेवारी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला आलेली दिसते आहे. चीन बद्दलची एक सगळ्या जगामध्ये जी काही नकारात्मक कल्पना निर्माण झाली आहे त्याचाही लाभ भारताला हा होणार आहे. जपान सारख्या देशांनी तर तिकडे इन्सेंटिव्ह जाहीर करून टाकले की जे कोणी चीन मधनं शिफ्ट करतील त्यांना हे इन्सेंटिव्ह दिले जातील. थोडक्यात काय, आम्ही आमची क्षमता वाढवतो आहोत. त्या क्षमतेसाठी स्वोट अनालिसिस केलंय. आम्हाला डिसेंट्रलाइज्ड ॲग्रो म्हणजे कृषीवर आधारित असे विकेंद्रित अशी आमची अर्थव्यवस्था विकसित करावी, अशा पद्धतीचं धोरण हे आमच्या शासनाने नव्याने अवलंबलेलं दिसतं. आमच्या देशामध्ये उद्यमशीलता आहे, आमच्या देशामध्ये विकेंद्रीकरण करण्यासाठी संधी आहे. MSMEsनी आमची क्षमता दाखवून दिलेली आहे. या कोविडच्या काळात सुद्धा कितीतरी प्रकारचे म्हणजे PPE किट्स तयार करणारे असतील, सॅनिटायझर तयार करणारे असतील, छोटे छोटे उद्योग फार पटापट पुढे आले आणि असे उद्योग त्यांनी उभे करून दाखवले. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आमची सक्षम आहे, निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. विदेशी गुंतवणूकदार आमच्याकडे सकारात्मकतेने बघत आहेत. आमची स्वतःची मोठी बाजारपेठ आहे की जी बाजारपेठ अजून अनटॅप्ड आहे. खूप मोठा स्कोप आम्हाला या ठिकाणी आहे आणि या बाजारपेठेवरच जगातल्या अन्य उत्पादकांचं, कंपन्यांचं लक्ष आहे. सगळ्यात चांगलं म्हणजे राजकीय स्थिरता आहे आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की भारताची अर्थव्यवस्था आगामी काळामध्ये, भविष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आकार घेईल आणि हा आकार देण्यासाठी जी काही धोरणं आखली जात आहेत ती धोरणं योग्य दिशेने चालू राहतील. मला वाटतं भविष्य भारतीय अर्थव्यवस्थेचं खूप चांगलं आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद विनायकराव. मी आधी म्हटल्याप्रमाणे अतिशय गहन वाटणारा विषय, पण विनायकरावांचं संबोधन ऐकल्यानंतर अरे
हे तर फार सोपं होतं, आपल्या कसं लक्षात नाही आलं. बरं झालं, फार छान लक्षात आलं. आणि आता मी नक्की माझ्या संपर्कातल्या संस्थांमध्ये ज्या ठिकाणी हा विषय मी अगदी नक्की मांडीन आणि शंका समाधान करेन. आता यानंतरचा विषय आहे बँकिंग क्षेत्र, नवीन कायदे, त्याचे परिणाम. आता नुकताच लोकसभेत आणि राज्यसभेत, लोकसभेत आधी झाला होता, राज्यसभेत बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मंजूर झाला, कायद्यात रूपांतर झालं बिलाचं. अनेक समज गैरसमज काही जाणीवपूर्वक पसरवले गेले असतील, त्या तपशिलात आता आपण जाणार नाही, कारण कायदा मंजूर झालेला आहे. आता मागे वळून पाहण्याच्या ऐवजी पुढे काय याबाबतच आपण पाहणार आहोत. फार राजकारण, तपशील, अन्य गोष्टीमध्ये जायचं नाहीये, कारण आपण विधायक दृष्टीने भूमिका ठेवून काम करत असतो. तर हे नक्की काय प्रकार आहे बुवा? सहकारी बँका महाराष्ट्रातल्या असो किंवा सगळ्या भारतातल्या, प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, थोडस धास्तावलेल्या होत्या, आहेत किंबहुना. हे काय आहे? लॉंग रन मध्ये फायद्याचं होणार आहे असं सगळे जण सांगतायत. डिपॉझिटर्स इंटरेस्ट आहे याच्यात, अगदी बरोबर आहे. मग डिपॉझिटर, प्रत्येक बँकेचा अध्यक्ष असला काय आणि सीईओ असला काय, तो सुद्धा एक डिपॉझिटर आहे. मग हे सगळं काय आहे हे नक्की आपल्या अंगलट येणार नाही ना, ब्रुमरँग उलटणार नाही ना. हे जे काय आपण ऐकतोय मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये, मग हे काय, हा काय उगाच बागुलबुवा केला जातोय का? काही वेळेला लस टोचून घेणं हे फायद्याचं असतं. अशा पद्धतीचे विषय डोळ्यासमोर आले आणि मग विचार केला की या क्षेत्रातली व्यक्ती आहे ती सतीशजी मराठे, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँकिंग तज्ज्ञ आहेत, विशेषतः भारतातील सगळ्या सहकारी बँकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, किंबहुना त्यांनी अनेक सहकारी बँका उभ्या केलेल्या आहेत आणि आताचे आरबीआय डायरेक्टर. जर मी त्यांना विनंती करतो, सतीशजी मराठे यांना, की त्यांनी आपलं संबोधन प्रस्तुत करावं. धन्यवाद. नमस्कार. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुकताच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही विंग्स पार्लमेंटच्या यांनी पारित केला आणि गेली 4-5 वर्ष खरं म्हणजे सहकार भारती ज्याचा सतत पुरवठा करत होती, परस्यू करत होती, तो विषय एका अर्थाने आज पूर्ण झाला. याला एक थोडं बॅकग्राऊंड आहे आणि ते बॅकग्राऊंड सर्वांनी थोडक्यात समजून घेणं फार महत्वाचं आहे. आपल्याला आठवत असेल, साधारण 20 वर्षापूर्वी गुजरातमधल्या माधवपुरा बँकेत फार मोठा फ्रॉड झाला आणि जवळजवळ त्यावेळेला 650 ते 700 कोटी रुपयेचा तो फ्रॉड होता. आणि त्या बँकेत झालेला फ्रॉड याच्यानंतर गेल्या 20-22 वर्षात देशभरात सर्व प्रकारच्या नवीन बँका सुरू करण्याकरता रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार लायसन्स देण्याकरता प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज करत असताना एकही नवीन नागरी सहकारी बँक त्या काळात सुरू झाली नव्हती. या 20 वर्षात हे सर्वांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच नाही तर पहिल्या 8-10 वर्षात या नागरी सहकारी बँकांना ब्रांचेस ओपन करायला देखील परवानगी दिली नाही, एटीएम्स लावायला दिली नाही परवानगी, किंवा विदिन द ब्रांच जी कॅश डिस्पेन्सर्स असतात, रिमोट ऍक्सेस टर्मिनलच्या माध्यमातून अकाउंट फक्त बघण्याची सोय असते, त्या बेसिक फॅसिलिटीज देखील नागरी सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने दिल्या नव्हत्या. आणि जर का आपण त्या काळात आलेले 2 रिपोर्ट्स बघितले, एक मालेगाम कमिटीचा रिपोर्ट होता आणि 5 वर्षापूर्वी साधारण गांधी कमिटीचा रिपोर्ट आला. या कमिटीच्या रिपोर्टमध्ये दोन्ही ठिकाणी असं होतं की एखादी नागरी सहकारी बँक जर का अडचणीत आली तर त्याला टाइमली इंटरव्हेन्शन आणि टाइमली त्याच्यात ऍक्शन घेऊन क्रायसिस रेझोल्युशन करण्याचं जे काम आहे ते रिझर्व्ह बँकेला कायद्याने करता येत नव्हतं आणि म्हणून या सेक्टरला वाढूच द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका रिझर्व्ह बँकेने तर घेतलीच, पण केंद्र सरकारने तशाच प्रकारची भूमिका घेतली. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल,
साधारणतः 2001 साली फॉरेन बँकांचा टोटल बँकिंग मधला जो शेअर होता तो 7 ते 8% होता आणि तितकाच शेअर हा कोऑपरेटिव्ह बँकिंगचा होता. पण गेल्या 20 वर्षात मात्र हा 60%, 8%च्या याच्यात असलेला शेअर हा 2.5 ते 3%वर आलेला आहे. आणि हे जेव्हा आमच्या सर्वांच्या लक्षात येत होतं त्यावेळेला आम्ही केंद्र सरकारला गेली 4-5 वर्ष खरं म्हणजे की तुम्ही रिझर्व्ह बँकेला फुल रेग्युलेटरी पॉवर्स नागरी सहकारी बँकांना द्या. 55 वर्षापूर्वी बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली होती आणि 1966 साली नागरी सहकारी बँकांना पहिल्यांदा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट लावला. पण त्यावेळेला अर्बन बँकांची व्याप्ती, त्यांची संख्या, त्यांचा व्याप हा खूपच मर्यादित होता आणि त्याच्यामुळे अनेक सेक्शन्स त्याच्यातले जे होते जे इतर सर्व बँकिंग सेक्टरला लागू होतात ते नागरी सहकारी बँकांना लागू करण्यात आले नव्हते. आणि त्याच्यामुळेच एक मोठ्या प्रमाणावर जी चर्चा नागरी सहकारी बँकांच्या क्षेत्रात कायम होत राहिलेली आहे, दुहेरी नियंत्रण. हे दुहेरी नियंत्रणाच्या पायी नागरी सहकारी बँकिंग चळवळीचा विकास अडकलेला होता पूर्णपणे. तो हा कायदा पास झाल्याने फार मोठ्या प्रमाणावर एक आता न्यू एरा ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अशा प्रकारचा मी एक त्याच्याकडे बघतोय. प्रोव्हिजन्स काय आहेत त्या तर मी आपल्याशी थोडक्यात महत्वाच्या आहेत त्या शेअर करेन. पण सर्वात महत्वाचा त्याच्यातला जो मुद्दा होता सांगण्याची गरज आहे आणि त्याच्यावरनं आज कृषी क्षेत्राची जी फार्म बिल्स आली त्या फार्म बिल्स मध्ये देखील आज सर्वात मोठी जर का मीडिया आणि व्हेस्टेड इंटरेस्ट असंच मी म्हणेन. पॉलिटिकल ऑपोजिशन हे तर कुठल्याही विरोधी पक्ष कायम टीका करत राहतात म्हणून त्याच्यात नाही, पण मीडिया आणि त्याच्यात लिखाण करणारे स्वतःला तज्ज्ञ मानणारे लोक देखील दिशाभूल करण्याचं काम ह्या कायद्याबद्दल आणि फार्म बिल्स बद्दल खूप मोठ्या प्रमाणावर करत आहे. आपल्याकडे केंद्राने काय करावं, राज्य सरकारांनी काय करावं आणि दोघं करणार असतील तर काय करावं अशा 3 लिस्ट आहेत. त्याला सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि त्याला कन्करंट लिस्ट म्हणतात कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सहकार हा स्टेट लिस्ट मध्ये आहे आणि बँकिंग हा सेंट्रल लिस्ट मध्ये आहे. आपल्याकडे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानी वेळोवेळी जी जजमेंट्स गेली अनेक वर्ष केवळ बँकिंगच्या निमित्ताने नाही तर वेळोवेळी अनेक विषयांवरती जी जजमेंट्स दिली आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की स्पेशालिटी ऍक्ट विल प्रिव्हेल ओव्हर द जनरल लॉ. सहकारी कायदा वेगवेगळ्या राज्यांमधले जे आहेत ते हाऊसिंग सोसायट्यांनाही लागू होतात, डेअरीलाही लागू होतात, कारखान्यांनाही, उद्योगधंद्यांना ज्याच्यात शुगर कोऑपरेटिव्ह असतील, स्पिनिंग आणि विविंग मिल्स असतील त्यांनाही लागू होतात, पतसंस्थांनाही लागू होतात. म्हणजे सर्व प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजना त्या लागू होतात. आणि एका अर्थाने कोऑपरेटिव्ह ऍक्ट हा जनरल ऍक्ट म्हणून क्लासिफाय होतो. व्हेरॅज इन्सिडेंटली बँकिंग जसं मी म्हटलं हे सेंट्रल ऍक्ट मध्ये, सेंट्रल लिस्ट मध्ये आहे आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे हा स्पेशल ऍक्ट आहे, तो केवळ बँकांना लागू होतो आणि म्हणून स्पेशालिटी ऍक्ट विल प्रिव्हेल ओव्हर दी जनरल ऍक्ट अशा प्रकारची भूमिका असताना हा कुठल्याही फेडरल स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणारा काहीतरी कायदा आणला, राज्यांचे अधिकार काढून घेतले वगैरे जी टीका नाहक अनेक लोकांनी हेतुपुरस्सर केलेली दिसते ती मात्र अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी आहे. हे मुद्दाम मी आपल्याला सांगू इच्छितो. याची माहिती आपण घेण्याची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि अशाच प्रकारचे विषय पुढच्या इतर याच्यात सारखे आज विरोधी पक्ष विशेष करून करतायत. पण त्याची जेव्हा सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्या कोर्टांमध्ये तपासणी होईल तेव्हा ते होणार नाही. नागरी सहकारी बँकांनी गेली 10 वर्ष वेगवेगळ्या कोर्टांमध्ये आणि सुप्रीम कोर्टात फायनली
सरफेसी ऍक्टच्या प्रोव्हिजन्स आम्ही जरी स्टेट ऍक्ट खालती असलो तरी आम्हाला लागू करायला द्याव्यात, ज्याच्यामुळे आमची रिकव्हरी होईल. अशा प्रकारची नागरी सहकारी बँकांची भूमिका आहे. आणि गेली 10 वर्ष या कोर्टात केसेस चालू होत्या. नुकताच सरफेसी ऍक्ट बद्दल जो निर्णय आला त्या ह्याच्यात त्यांनी परत एकदा ही भूमिका स्पष्ट केली होती. त्याच्यामुळे हा कायदा चुकीचा आहे, फेडरल स्ट्रक्चरला विरुद्ध आहे, अशा प्रकारची जी एक कल्पना आहे ती चुकीची आहे, ती काढून टाकली पाहिजे. या कायद्याच्या बद्दल करत असताना जसं कायदा फुल रेग्युलेटरी पॉवर्स द्याव्या असं आम्ही कायम म्हणत होतो, सहकार भारती म्हणून सतत निवेदन देत होतो, तसं आणखी एका गोष्टीची बाब ही आम्ही कायम मागत आलेलो आहे. आपण सगळेजणांना माहिती आहे की सहकारी क्षेत्राला आजच्या बदलत्या काळामध्ये स्वनिधी कॅपिटलची खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे. आणि ज्या प्रकारची आपल्या सहकारी कायद्यांमध्ये प्रोव्हिजन आहे त्याच्यातनं कॅपिटल उभं करण्याकरता खूप मर्यादा आहे. आणि म्हणून कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर इंटॅक्ट ठेवून सरकारनी कायद्यात बदल करून सहकारी संस्थांना कॅपिटल रेज करण्याकरता एक प्लॅटफॉर्म उभा करून द्यावा. आणि ह्या अशा इन्स्ट्रुमेंट्सना ज्याच्यामध्ये नॉन वोटिंग शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारची इनोव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स असतील, अशांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE वरती देखील ट्रेडिंगची फॅसिलिटी द्यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही सहकार भारती म्हणून गेली 4-5 वर्ष सतत करत होतो. ह्या कायद्याच्या निमित्ताने सगळ्या सहकारी संस्थांना जरी अशा प्रकारची आमची मागणी होती ती पूर्ण झालेली नसली तरी अर्बन बँकांना या पुढच्या काळामध्ये कॅपिटल मार्केट्सना टॅप करून बॉन्ड्स आणि इक्विटीच्या रूपाने कॅपिटल उभं करण्याची फार मोठी एक उपयुक्त संधी आज या कायद्याने उपलब्ध करून दिलेली आहे. ही अत्यंत महत्वाची आहे. आज जर का आपण बघितलं आणि आपण नेहमी सध्या गेली 2-3 वर्ष जे शब्द वापरतोय म्हणजे ऐकतोय ते म्हणजे इनोव्हेटिव्ह डिस्ट्रप्शन. आणि इनोव्हेटिव्ह डिस्ट्रप्शन म्हणजे इंडक्शन ऑफ टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी करता भरपूर मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करणं आणि ही टेक्नॉलॉजी सतत बदलत राहते, अपग्रेड होत राहते. म्हणून फार विचारपूर्वक आपल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यातनं जी टेक्नॉलॉजीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट बँका किंवा कोणीही करतं त्यांनी ती 3 वर्षात साधारण राईट ऑफ करावी इन्व्हेस्टमेंट, अशा प्रकारच्या प्रोव्हिजन असताना कॅपिटल उभं करणं कंटिन्युअस बेसिसवरती ही फार मोठी गरज आहे. मी अनेक वर्ष बँक ऑफ इंडियात असताना प्लॅनिंग डिपार्टमेंटचा इन्चार्ज होतो आणि आमच्याकडे एक मॅक्झिम नेहमी चर्चेला जायचा. ह्याच्याचं उत्तर असं प्रश्न तो जो मॅक्झिम होता तो असा होता की ऑल रिस्क कॅनॉट बी इन्शुअर्ड. म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारची काळजी घ्या पण कुठे ना कुठेतरी लॉस होऊ शकतो. आणि हा लॉस जर का आपल्याला कव्हर करायचा असला, त्याच्यातनं जर का नीट बाहेर पडायचं असलं आपल्याला, तर कुठलीही वित्तीय संस्था ही ॲट ऑल टाइम्स वेल कॅपिटलाइज असणं गरजेचं आहे. आणि वेल कॅपिटलाइज असताना जेव्हा आवश्यक आहे तेव्हा त्यांना कॅपिटल रेज करण्याची लीगल एम्पॉवरमेंटची गरज आहे, हे आपण नेहमी बघत आलेलो आहे. ह्या कायद्याने अर्बन बँका ह्या कायम वेल कॅपिटलाइजही राहू शकतील आणि ह्या कायद्यांनी ह्या बँका ह्या कधीही लागलं तर कॅपिटल मार्केट्सला टॅप करून कॅपिटल उभंही करू शकतील. या कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे आणि त्याच्यामुळे कारण नसताना परत एकदा इतर गोष्टींचा विचार न करता लोक टीका करत आली की आता ह्याचा अर्थ प्रायव्हेट सेक्टर सहकारी बँकांना टेक ओव्हर करणार का? इक्विटी मार्केट, इक्विटी बद्दल बोलताना किंवा बॉन्ड्स बद्दल बोलताना या कायद्यात प्रोव्हिजन आहे की इट कॅन बी ऑन प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिस किंवा इट कॅन बी बाय पब्लिक इश्यू. आणि त्याच्यामुळे चर्चा अशी झाली की आता आपल्याकडचा जो हिस्टॉरिकल जगभरात जो का बेसिक प्रिन्सिपल आहे की 1 पर्सन 1 वोट, याला तिलांजली मिळणार का? तर असं कुठल्याही प्रकाराने होणार नाहीये.
कायद्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे नवीन इक्विटी शेअर होल्डर्स होतील ते त्या बँकेच्या एरिया ऑफ ऑपरेशन मध्येच राहतील आणि ज्याची जितकी इक्विटी तितकीच त्याला व्होटिंग करायची पर्सेंटेज मिळेल. हा जो एक विचार त्याच्यातनं येतोय तोही चुकीचा आहे. मी आपल्याशी मुद्दाम शेअर करू इच्छितो की रिझर्व्ह बँकेला व्होटिंग रेग्युलेट करण्याचे इनहेरंट अधिकार आहेत. आज देखील आपण चर्चा जेव्हा मीडियामध्ये कोटक बँकेची होत होती की त्यांनी किती प्रमोटर्सना किती व्होटिंग शेअर्स राहतील. आज त्यांचे 26% आसपास किंवा थोडे जास्तीच शेअर्स होते. पण रिझर्व्ह बँकेने त्यांना म्हटलेलं आहे आणि त्या बँकेने आता मान्य केलेलं आहे की आमचं जे व्होटिंग राईट्स राहतील ते आम्ही 15% देऊ. खरं म्हणजे ती बँक न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक आहे म्हणून त्यांना 15% आहे. तुम्ही जर का इतर सगळ्या बँका प्रायव्हेट सेक्टर मधल्या बघितल्यात तर त्यांना देखील असं म्हटलेलं आहे की तुमचा मॅक्झिमम शेअर होल्डिंग हे 5%च्या वर राहू नका. सहकारी बँकांना देखील रिझर्व्ह बँकेकडनं अशाच प्रकारच्या गाईडलाईन्स येतील आणि त्याच्यामुळे या प्रायव्हेटायझेशन होईल आणि बँका टेक ओव्हर करतील अशा प्रकारची कुठलीही शक्यता त्याच्यातनं नाही. आणि बॉन्ड्सच्या रूपाने तर व्हायची शक्यताच नाहीये, कारण ते जे बॉन्ड्स आहेत ते एका ठराविक पिरियड नंतर रिडम्पशन होतं आणि परपेच्युअल बॉन्ड जरी असतात म्हणून त्या प्रकारची चिंता करण्याचं खरं म्हणजे कारण नाही. ह्या गोष्टी मी मुद्दाम आपल्याशी मोकळेपणाने मांडतोय. त्याचं कारण असं की खूप चर्चा ह्या मुद्द्यावरती झाली. दुसरी एक महत्वाची चर्चा या निमित्ताने आपल्याकडे होते आणि त्याच्या प्रोव्हिजन्सही मी आपल्याला सांगू इच्छितो. आज देखील रिझर्व्ह बँकेला जर का योग्य वाटलं तर संचालक मंडळ बरखास्त करून घेण्याची त्यांच्याकडे अधिकार होते. एखाद्या संचालकाला जर का दूर करायचा असला तर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये अशा प्रकारची ही प्रोव्हिजन होती. नवीन जो बदल झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये आता जर का संचालक मंडळ बरखास्त करायचं असलं तर बरखास्त करण्याचे अधिकार किंवा एखाद दुसऱ्या संचालकाला दूर करण्याचे अधिकार, जो अध्यक्ष आहे त्याला अध्यक्षपदावरनं दूर करण्याचे अधिकार हे आता रिझर्व्ह बँकेशी डायरेक्टली त्यांच्याकडे येतील. पण त्याच्यात एक सेफ्टी वॉल पण ठेवलेला आहे की हे करत असताना जो राज्याचा रजिस्ट्रार आणि कमिशनर आहे त्याच्याशी कन्सल्ट करून या गोष्टी केल्या जातील. हे असे करण्याची गरज अशा करता आहे की अनेक राज्यांमध्ये अनेक वेळा ऍक्शन घ्या सांगून देखील टाइमली ऍक्शन झालेली नाही आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली बँका अडचणीत आल्या आणि डिपॉझिटर्सचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपल्याला सगळ्यांना दिसतं. त्याच्यामुळे जशा इतर सर्व बँकांचे डायरेक्टर बोर्ड अबॉलिश करण्याचं, चीफ एक्झिक्युटिव्हला दूर करण्याचा अधिकार आहे तो ह्या प्रमाणाने होतो. एक नवीन प्रोव्हिजन याच्यात आहे की ह्या पुढे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो बँकेचा असेल तो रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नॉर्म्स प्रमाणे अपॉइंट करायचं आहे. जे एक्झिस्टिंग सीईओज आहेत त्यांना काही याच्यातनं होणार नाहीये, पण नवीन अपॉइंट करताना मात्र तो सीईओ जो असेल तो एका फिक्स टर्म करता असेल आणि तो अपॉइंट करत असताना रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म प्रमाणे आहे. याची खूप गरज होती. खरं सांगायचं म्हणजे नागरी सहकारी बँकांचा जो फिनॉमिनल ग्रोथ आहे हा ग्रोथ गेल्या 25-30 वर्षात झाला. बँका सुरुवातीला लहान होत्या, संचालक मंडळाबरोबर नीट काम करू शकेल असे अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली. बँका वाढत गेल्या, मोठ्या झाल्या आणि या होत असताना त्यांचा व्याप आणि साईज जरी वाढला तरी ज्या प्रमाणात एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स या मॅनेजमेंट टीमला, सीईओला हवं होतं, आवश्यक होतं ते त्या प्रमाणात तितकं मिळालं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे काही बँकांमध्ये असं दिसतं
आणि ती संख्या फार लहान नाहीये, ही आपल्याला असं दिसतं की त्या इनएक्सपिरियन्स, अंडर एक्सपोजर, आणि आज बँकिंग हे पहिल्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. त्या अंडर मॅनेजमेंटमुळे अनेक बँका कधी कधी अडचणीत आल्या. नुकताच पब्लिश झालेला जो रिझर्व्ह बँकेचा ट्रेंड्स अँड प्रोग्रेस रिपोर्ट आहे, तो मार्च 19चा फिगर्स देतो. या वर्षीचा ट्रेंड्स अँड प्रोग्रेस रिपोर्ट यायला थोडा उशीर होईल, पण साधारणतः परिस्थिती त्याच रेंज बाउंड असेल असं माझा अंदाज आहे. पण जुन्या रिपोर्ट प्रमाणे सांगायचं झालं तर ज्याला सी ग्रेड आहे अशा बँकांची जवळजवळ 250 संख्या आहे, आणि डी बँकांची संख्या ही जवळजवळ 70 आहे. म्हणजे एका अर्थाने आपण जर का बघितलं तर 350 450 बँका 1550 बँकांपैकी या आज एका अर्थाने स्ट्रक्चरली वीक आहेत. याचा अर्थ या बँका बंद नाही व्हायच्या लगेच. सी मधल्या बँका तर बऱ्याचशा बँका बी मध्ये जातात, कधी बी मधल्या सी मध्ये येतात, म्हणून सी मधल्या बँका ज्या आहेत त्या बँकांचा त्या लगेच बंद होणार आहेत वगैरे अशी भीती बाळगण्याचं कारण नाही. डी मध्ये मात्र अशा काही बँका आहेत, छोट्या छोट्या बँका आहेत, आणि त्यातल्या काही मोठ्याही बँका आहेत ज्या अनेक वर्ष खूप अॅक्युम्युलेटेड लॉसेस घेऊन चालू आहेत. ह्या बँकांचं मात्र पुढे काय होईल असा एक प्रश्न येईल. मर्जरची अपॉर्च्युनिटी दिली जाईल, त्यांच्या रिव्हायवलची अपॉर्च्युनिटी त्यांना दिली जाईल. रिझर्व्ह बँकेची कुठलीही भूमिका या सर्व बँका तडकाफडकी बंद कराव्यात, मर्ज कराव्यात अशी नाही, आणि असं ते कधीही होणार नाही याचाही आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. कारण एवढ्याच करता मी आपल्याला सांगेन की फायनान्शियल सेक्टरमध्ये नॉन डिस्रप्टिव्ह एक्झिट ही बेसिक फिलॉसॉफी घेऊन रिझर्व्ह बँक कायम फंक्शनिंग करत आहे. पोस्ट इंडिपेंडन्स अनेक लोकांना माहित नाही की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बँका ह्या पीसफुली विदाउट डिस्रप्शन कुठल्या ना कुठल्या बँकेत तरी मर्ज झाल्या, आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे देखील ह्या बँका पुढच्या काळामध्ये नॉन नागरी सहकारी आपण विचार करत हे दोन विषय सहकाळामध्ये आहे, तो अधिक साधा रिझर्व्ह बँकेनी ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँकांकरता एक गाईडलाईन्स बनवण्यात मॅप बनवला. आणि करता एक रोडमॅप रिझर्व्ह बँकेनी सगळ्या नागरी सहकारी बँकांना प्रस्तुत करावा विथ लँडमार्क्स. मला आठवत आहे की 2003 साली प्रायव्हेट सेक्टर बँकांना त्यांनी कॅपिटल कमीत कमी म्हणजे नेटवर्थ हे कमीत कमी 300 कोटी असावं असं म्हटलं होतं, आणि ते म्हटल्यानंतर त्यांनी सगळ्या ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँकांना म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला हे कसं रेज करणार, किती टाइम फ्रेम मध्ये करणार हे आम्हाला कळवा. आणि त्या पद्धतीने खूप बँकांनी कॅपिटल रेजही केलं, आणि त्यांनी ते लँडमार्क्स आणि माइलस्टोन्स अचीव केले. ते नागरी सहकारी बँकांनी देखील अशा प्रकारचा एक विजन डॉक्युमेंट, एक रोडमॅप विथ माइलस्टोन्स असावा, याच्याकरता आपण पाठपुरावा करणार आहोत. आणि मला असं वाटतं की आता फुल रेग्युलेटरी पॉवर्स रिझर्व्ह बँकेकडे आल्यानंतर या देशात 750 जिल्हे आहेत, आणि साधारणतः 350-400 जिल्ह्यांमध्ये
देशभरामध्ये कोऑपरेटिव्ह बँकाच नाही, नागरी सहकारी बँकाच नाहीये. त्याच्यावर नवीन बँकांचं लायसन्सिंग सुरू करणं, असलेल्या बँकांच्या विकासाकरता ब्रांच एक्सपान्शन जिथे आवश्यक आहे तिथे करणं, नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज सुरू करायला बँकांना देणं, अशा प्रकारचं एक नवीन ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा एरा या पुढच्या काळामध्ये सुरू होईल, याच्याकरता आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणार आहोत. संपूर्ण नागरी सहकारी बँकांचं सेक्टर याच्यात एकत्रितपणे प्रयत्न करून हे करेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. आणि एक व्हायब्रंट अल्टरनेटिव्ह फायनान्सिंग मॉडेल, फायनान्सिंग स्ट्रक्चर या निमित्ताने देशभरात सक्षम रीतीने उभं राहील अशा ह्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्टचा उद्देश आहे आणि तो यशस्वी होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद सतीशजी. खरंच तुमच्या संबोधनातून सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या, शंकांचं निरसन झालं आणि विशेषतः कोऑपरेटिव्ह बँकेसाठी एक दिशादर्शन मिळालं. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे डूज, कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर मधल्या कार्यकर्त्यांचं बँकेसंदर्भात डूज अँड डोंट समज. आणि या निमित्ताने मी सतीशजींना आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आश्वासित करतो की आता जे सतीशजींनी उल्लेखित केलेलं आहे की आरबीआयला आपण व्हिजन डॉक्युमेंट सादर करू आणि आरबीआयने ते करावं, तर सहकार भारतीच्या वतीनं सतीशजींच्याच ऑफकोर्स मार्गदर्शनाखाली सहकार भारतीच्या वतीनं, सर्व बँकांच्या वतीनं, कोऑपरेटिव्ह बँकांच्या वतीनं व्हिजन डॉक्युमेंट लवकरच सहकार भारती तयार करेल. धन्यवाद. आपण आता प्रश्नोत्तराकडे जाणार आहोत. आज आता जे आपण दोन विषयाचं संबोधन ऐकलंय, विनायकराव गोविलकर आणि सतीशजी मराठे, तर त्या विषयावर महेश्वर मराठे आणि राजेंद्र हिरेमठ प्रश्न विचारणार आहे. आपण, मी दोघांना विनंती करणार आहे, आपण विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न विचारावेत. फक्त वेळेची मर्यादा सगळ्यांनीच लक्षात घ्यावी लागेल. ओके, हँडेड ओव्हर टू महेश्वर मराठे. तर माझे प्रश्न विनायकरावांना आहेत. त्यांनी पहिलं आपलं पूर्ण विषय मांडलेला होता, आर्थिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती याबद्दल. सर, मला असं विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या भाषणात उल्लेखही केला की सप्टेंबर क्वार्टर म्हणजे सेकंड क्वार्टर जे आहे त्याचे जे सगळे नंबर्स आहेत, इकॉनॉमिक नंबर्स, ते सगळे पॉझिटिव्ह आहेत, एनकरेजिंग आहेत. जसं जीएसटीचा असो किंवा इव्हन अनएम्प्लॉयमेंटचा असो, पॉवर पेट्रोल कन्झम्पशनचा असो, हे सगळे अगदी प्री कोविडच्याही पेक्षा चांगले असे नंबर्स काही ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पण याचा अर्थ असा म्हणायचा की आपण पूर्ण अर्थव्यवस्था आता पूर्ण ही रुळावर परत आलेली आहे आणि आता आपल्याला मागं वळून बघायची गरज नाही, असं काही याच्यात म्हणू शकतो का आपण? किंवा अजूनही काही येस नो त्याच्यामध्ये आहे? एस्पेशली हा प्रश्न रिलेव्हंट तिथं होतो कारण अजूनही आपण जनरली जर बघितलं तर अनएम्प्लॉयमेंट आपल्याला दिसतीये समोर, किंवा अनेक उद्योग जे बंद पडलेले आहेत ते अजूनही त्यांना त्रास होतोय असं दिसतंय समोर. त्यामुळे हा प्रश्न जरा तुम्ही एक्सप्लेन करावा. नमस्कार. प्रश्न सगळ्यांच्या मनातला तुम्ही घेतलाय. मी बोलताना असा उल्लेख केला की हे इंडिकेटर्स आहेत. अजूनही आपण पूर्ण अनलॉक झालेलो नाही आहोत. अनलॉक झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन बदल होतील, फरक होतील. जसं आपण अनलॉक होणार आहोत तसं इतर देश पण अनलॉक होणार आहे. त्यामुळे त्यांच्याही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढत जातील. एक गोष्ट तर अशी आहे की एखादा माणूस 6 महिने आजारी असेल आणि डॉक्टरने त्याला सांगितलं की आता तू आजारातनं बरा झालायस, तर याचा अर्थ असा होत नाही की लगेच तो 6 महिन्यापूर्वी जितक्या ताकदीने काम करू शकत होता तितक्या ताकदीने तो पहिल्या दिवसापासून काम करू शकेल आजारानंतर. हे तर कधीच शक्य नाही. तसंच आहे अर्थव्यवस्थेबद्दलही. 6 महिने आमची अर्थव्यवस्था पूर्ण ठप्प आहे, तर ती ठप्प असलेली अर्थव्यवस्था आता हळूहळू अनलॉक होणार असल्यामुळे एकदम सगळं ठीक होईल, एकदम सगळं चांगलं होईल असं अपेक्षा करणंही मला वाटतं चुकीचं आहे. फक्त हे नंबर्स, आकडे काय सांगतात आपल्याला की आपल्यामध्ये क्षमता आहे, आपण त्या क्षमतेचा नीट वापर केला
त्याला धोरणांची साथ मिळाली, त्याला उद्यमशीलतेची जोड मिळाली आणि त्याला आत्ता जे मी म्हटलं की अगदी संरक्षणापासून सगळ्या क्षेत्रामध्ये स्थानिक उद्योगांना जे प्रोत्साहन देण्याचं धोरण अवलंबलं आहे, या सगळ्याची जर साथ मिळाली तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुचिन्ह, प्रगतीची चिन्ह हे निश्चितपणे दिसू शकतात. दुर्दैवाने आपल्याकडे अनेक जणांना हीच खात्री नाहीये की आमच्यात क्षमता आहे की नाहीये. मला वाटतं या क्षमता भारताने केव्हापासनं सिद्ध करून दाखवल्या आहेत. अगदी परम संगणक आम्ही तयार केला कारण आम्हाला मिळाला नाही बाहेरनं कम्प्युटर, पण आम्ही केला. इतर देशांचे सुद्धा आम्ही सॅटेलाइट्स लॉन्च केले. आम्ही अणु चाचणी यशस्वीपणे करू शकलो. मी जरा ही गेली 2-3 दशकातली उदाहरणं अशासाठी दिली की टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही सक्षम आहोत, संशोधनामध्ये आम्ही सक्षम आहोत, उत्पादनामध्ये सुद्धा आम्ही सक्षम आहोत. आणि ज्याचा उल्लेख मी माझ्या निवेदनातही केला की एवढ्या छोट्या काळामध्ये पीपीई किट्स आमच्या उद्योजकांनी तयार केले, व्हेंटिलेटर्स आमच्या उद्योजकांनी तयार केले, 7,000 कोटी रुपयाचा सॅनिटायझेशनचा व्यवसाय या 2-3 महिन्यामध्ये आमच्या उद्योजकांनी करून दाखवला. म्हणजे आमच्याकडे क्षमता आहेत, आमच्याकडे मनुष्यबळ आहे. धोरण सुद्धा आता ज्याला म्हणता येईल फेवरेबल, पॉझिटिव्ह असं सरकारने केलेलं आहे आणि त्याचा थोडाफार परिणाम आम्हाला या 1-1.5 महिन्याच्या, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे रस्ता योग्य आहे, त्याच्यावर वाटचाल आता आम्ही किती सक्षमपणे करतो त्यावर पुढचं भविष्य अवलंबून आहे. विश्वास जागवला गेला आहे. सरकारने तर 100 पेक्षा अधिक अशा संरक्षण क्षेत्रातल्या सामग्रींची सुद्धा आयात बंद करून एक प्रकारे उद्योजकांना प्रोत्साहनच दिलेलं आहे. मला वाटतं आता हे पॉझिटिव्ह नंबर्स आलेत म्हणजे बस आणखीन काही करायची गरज नाही, अशी शक्यता अजिबात नाही. आपल्याला त्याच्यावर अधिक जोमाने वाटचाल करायला लागेल, पण दिशा ही आम्हाला योग्य असू शकते असं साधारण याच्यातनं इंडिकेट होत आहे असं मला वाटतं. सर, थँक्यू. दुसऱ्या प्रश्नाकडे जातो. तुम्ही तुमच्या भाषणात काही आर्थिक सुधारणांबद्दल ज्या रिसेंट आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही उल्लेख केला, पण ओव्हरऑल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या आर्थिक सुधारणा म्हणून जे काही आहे त्याच्यावर एक टीका म्हणून अशी होती की हे सगळं टेम्पररी असं वाटतं किंवा हे बूमरँग होईल, कोसळेल, अशी एक टीका होती. आणि दुसरी होती ती अशी की धक्कातंत्र साधारण जो ट्रेंड आपल्याला दिसला काही घोषणांमध्ये, त्याच्याऐवजी 5 वर्षाचा स्पष्ट आर्थिक रोडमॅप जाहीर करावा, असंही काही टीकाकारांचं म्हणणं आहे. तर तुम्ही ह्या ओव्हरऑल आर्थिक सुधारणांबद्दल तुम्ही काय तुमचं मत मांडाल? मला असं वाटतं की काही टीका ही केवळ राजकीय टीका असते, तात्पुरता फायदा मिळवण्यासाठी टीका असते. दीर्घकालीन धोरण आर्थिक सरकारने केलं नाही आणि केवळ धक्का दिलाय असा जो टीकेचा एक भाग आपण आता उल्लेख केला. थोडस मागे जाऊन बघूया. जॅम ट्रिनिटी अशी एक आर्थिक सुधारणा केली, JAM. जॅम म्हणजे काय तर जनधन, आधार म्हणजे आणि मोबाईल, या 3 जणांना एकत्र करा, ही एका अर्थाने सुधारणाच आहे. जनधन खाती उघडा, ही काय टेम्पररी आहे, धक्का देण्यासाठी आहे का? या जनधन खात्यांमुळे ज्याचं इतकी खाती उघडली गेली, खरं तर अगदी गमतीने सांगायचं तर ही योजना आधीच्या सरकारची आहे, 0 बॅलन्स अकाउंट, पण ती त्यांना राबवता आली नाही. या सरकारने ती राबवून दाखवली आणि इतकी खाती उघडली की बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. आधार कार्ड, किती सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय नेला गेला, पण आधार कार्ड लावून धरलं या सरकार. आणि मोबाईल, या 3 जणांची जोडणी करा असा आग्रह केव्हापासून धरला गेला? 2014 पासून धरला गेला ना. त्याचे फायदे आता आपल्याला दिसत आहेत का? मला सांगा, सगळ्या सबसिडीज या आता थेट तुमच्या खात्यात जातात. शासनाचा कुठलाही पैसा आता लाभधारकाच्या खात्यातच जातो, कुठल्याही मध्यस्थापर्यंत जाऊ शकत नाही.
हा केवढा मोठा फायदा आहे. हा काही धक्कातंत्र आहे का? हे दीर्घकालीन धोरण आहे, ज्याला तुम्ही लॉंग टर्म पॉलिसी म्हणता. मला असं वाटतंय की सरकारचा फार मोठ्या प्रमाणावर पैसा हा सबसिडीज मध्ये जातो, प्रोत्साहनपर योजनांमध्ये जातो, विद्यार्थ्यांच्या ज्याला म्हणता येईल की दिलेल्या स्कॉलरशिप्स मध्ये जातो, अनेक ठिकाणी सरकारचा पैसा जात असतो. म्हणून मी हे एक ढोबळ उदाहरण, मोठं उदाहरण हे आपल्यासमोर ठेवलं. हे दीर्घकालीन आहे. दुसरं एक असंच दीर्घकालीन उदाहरण घ्या, कृषी कायद्यात झालेले आत्ताचे बदल. आपल्याकडे शेतमालाची विक्री ही केवळ स्थानिक, ज्याला बाजार समित्या म्हणतात, एपीएमसी, याच्या मार्फतच होतो. आता हा जो काही मोठा बदल केलेला आहे आणि गेले 3-4 वर्ष सातत्याने त्याच्यासाठी पाठपुरावा चालू आहे, ई नाम, ज्याचा मी भाषणात पण उल्लेख, इलेक्ट्रॉनिक नॅशनल लेवलचं हे ऍग्रिकल्चर मार्केट आहे. जर तुम्ही शेअरचा खरेदी विक्रीचा व्यवहार घरी बसून करू शकता, डिबेंचर्स, युनिट्स, बॉन्ड्स हे घरी बसून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी विक्री करू शकता, तर शेतमालाची खरेदी विक्री अशी का होऊ शकत नाही? असा एक ध्यास डोक्यात घेऊन गेल्या 3-4 वर्षापासून ई नाम या बाजार व्यवस्थेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले, चालू आहेत. आणि आता आपल्याला असं दिसतं की सुमारे 500-550 जिल्ह्यांमध्ये हे ई नाम मार्केट्स एस्टॅब्लिश झालेले दिसतात. आता हा धक्कातंत्र आहे का दीर्घकालीन उपाययोजना आहे? शेतमाल उपलब्ध आहे, त्याची विक्री होऊ शकत नाही किंवा ते रस्त्यावर ओतून द्यावे लागतात. विक्री झाली तर योग्य भाव मिळत नाही. काही थोड्या व्यापाऱ्यांचा या शेतमालाच्या व्यवसायावर मोनोपोली आहे, कंट्रोल आहे. हे जर काढायचं असेल आणि शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तर त्याच्या विपणनाची आणि मिळणाऱ्या भावाची ही खात्री द्यावी लागेल. ती खात्री देण्यासाठी केलेला हा उपाय आहे. मग मला सांगा, याला अल्पकालीन धक्कातंत्र म्हणायचं की दीर्घकालीन चांगली उपाययोजना म्हणायचं? हे आपण ठरवलं पाहिजे. आणि 2-3 उदाहरणावरनं तरी मला असं वाटतंय की सगळ्या योजना ज्या आता केल्या जातात, धोरणं जी ठरवली जात आहेत, ती सगळी धोरणं ही थोडी दीर्घकालीन आहेत आणि आमच्या अर्थव्यवस्थेला सुयोग्य कशी होती, म्हणजे आधी त्यातला दोष शोधायचा. जसा दोष हा भ्रष्टाचार होता. अहो, रोजगार हमी आता लाख या वेळेला या वर्षामध्ये देणार आहेत. लाख कोटी रुपये ही रक्कम कमी नाही ना, पण ती त्या मजुरांपर्यंत पोहोचण्याची खात्री काय होती? सगळ्यांना माहितीये काय काय होत होतं. आमच्या एका माजी पंतप्रधानांनीच सांगितलंय की सरकारने वरून 1 रुपया सोडला तर 15 पैसे खाली पोहोचतात. अशी परिस्थिती होती. हा दोष शोधून काढला, ती व्यवस्था सुधारली आणि त्यासाठी एक धोरण जाहीर केलं. मला वाटतं ही चांगली लॉंग टर्म धोरणं आहेत. त्याला फक्त जसं आपल्या विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळात एक लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी असं म्हणून एक काहीतरी जाहीर केलं होतं, तसं जाहीर केलं म्हणजे ते लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी होते असं नाही. इन्कम टॅक्स कायद्यात केलेले बदल, मला सांगा, हे काही धक्कातंत्र आहे का? तुम्हाला आज डिपार्टमेंटशी संपर्क न करता रिटर्न भरता येतं. तुमची असेसमेंट डिपार्टमेंटशी व्यक्तिगत संपर्क न होता असेसमेंट होते. तुम्हाला जर रिफंड असेल तर कुठेही संपर्क न करता तुमच्या खात्याला तुमचा रिफंड जमा होतो. तुम्हाला अपील करायचं असलं तर तुम्ही संपर्क न ठेवता अपील करू शकता. मला सांगा, हे कशाचं लक्षण आहे? दीर्घकालीन आहे का केवळ धक्कातंत्र आहे? त्यामुळे अशी जर उदाहरणं आपण घेत गेलो तर लक्षात कसं येईल की ही सर्व दीर्घकालीन अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी धोरणं आहेत आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला चांगले मिळत आहेत. धन्यवाद. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आता तुम्ही ट्रेड डेफिसिट बद्दलही काही फिगर्स मांडल्या, म्हणजे आपला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधली गॅप कशी कमी होतीये. एस्पेशली आत्मनिर्भर भारत अशी ही जी संकल्पना मांडली गेली त्याच्या अंडर अशी एक संधी पण आता समोर दिसते जी इम्पोर्ट सबस्टिट्यूशन मध्ये, म्हणजे भारतामध्ये अनेक प्रकारचं उत्पादन होऊ शकतं जे अदरवाईज आपण इम्पोर्ट करत होतो. पण ही आत्मनिर्भर भारत संकल्पना यशस्वी करण्यासाठी उद्योगाची फार मोठी भूमिका आहे, हे नक्की आहे. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की अशा काय 3 टिप्स किंवा गोष्टी तुम्ही सांगू शकाल, उद्योगाला सांगू शकाल
ज्यांच्या माध्यमातनं हे आत्मनिर्भर भारत हे यशस्वी होऊ शकेल? मला वाटतं फक्त उद्योगांसाठीच टिप्स सांगायला पाहिजेत असं नाही. सगळ्यात पहिली जी आवश्यकता आहे आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ती म्हणजे आम्हाला आत्मनिर्भर व्हायचं आहे ही भावजागृती निर्माण झाली पाहिजे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आमच्याकडे आमच्या इथे जे होतं, आमची जी संस्कृती आहे, आमची जी उत्पादनं आहेत, आमचं जो कृषी माल आहे, आमचं जे तंत्रज्ञान आहे, यू नेम एनिथिंग, आणि प्रत्येकाच्या मनात एक भाव असा होता, हे आमचं जे आहे ते कनिष्ठ आहे, आमचं जे आहे ते चांगलं नाहीये, आणि विदेशातलं जे आहे ते खूप चांगलं आहे. त्यामुळे आमचा तिरस्कार करायचा आणि विदेशाचा आम्ही स्वीकार करायचा, असं धोरण 70 वर्ष वापरलं गेलं, 75 वर्ष चालत राहिलं. मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल तर आत्मनिर्भर भारत करताना आम्हाला ही भावजागृती करायला लागेल की हो, आम्ही सक्षम आहोत, आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्या चांगल्या होऊ शकतात, हा आधी भाव. आणि तो भाव जागृत करण्याचं पहिलं मोठं साधन म्हणजे शासनाची धोरण आहे. जोपर्यंत शासनच म्हणत नाही की हो आम्हाला आमचं निर्माण करायचं, तोपर्यंत उद्योजक काय करतात? आणि हे शासनाचं धोरण उद्योजकांना पूरक असतं, प्रोत्साहित करणारं असतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर एक दशकापूर्वीची गोष्ट असेल, डिझेल कारचं उत्पादन बंद करायचं केलं जातं की काय, असं उद्योजकात एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. शासनाचं धोरण सारखं बदलतं आणि म्हणून एकदा या सगळ्या कार उत्पादकांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला एकदा हे जाहीर करा ना, तुम्हाला धोरण म्हणून डिझेल कार चालू ठेवायचे आहेत का नाही चालू ठेवायचे आहेत, तर आम्ही गुंतवणूक, आम्ही कशी गुंतवणूक करणार? म्हणजे उद्योजकांनी काय करावं हे शासनाच्या धोरणांवर अवलंबून राहणार आहे. आता पहिल्यांदा असं घडलंय की आम्हाला आत्मनिर्भर व्हायचं हे सरकार सांगतंय, आणि त्यामुळे एक मोठी हिंट, मोठा दिलासा, मोठं प्रोत्साहन, मोठा सपोर्ट हा शासनाकडनं आत्मनिर्भर भारतासाठी होतो आहे. आता हे तातडीने लगेच होईल का? साधी गोष्ट आहे बघा, काही बाबतीत ते होईल. आता आम्ही चीनकडनं काय आयात करतो? मेणबत्त्या आयात करतो. काय आयात करतो? खेळणी आयात करतो. काय आयात करतो? इलेक्ट्रिकचे बल्ब आणि इलेक्ट्रिकच्या वायर्स आयात करतो. मला सांगा, या गोष्टी उत्पादन करण्यासाठी किती गुंतवणूक लागते, किती प्रगत तंत्रज्ञान लागतं, किती कुशल कारागीर लागतात? हे तर आमच्या इथे सहजपणे घडणारी, होऊ शकणारी, उत्पादित होऊ शकणारी गोष्ट आहे ना. त्यामुळे उद्योजकांना सरसकट न म्हणता काही बाबतीमध्ये तर तातडीने आम्ही आत्मनिर्भर होऊ शकतो. हे आत्मनिर्भर होण्याची, म्हणून मी म्हटलं, भावना सरकारने केली पाहिजे, उद्योजकांना ती पूरक असली पाहिजे, आणि ग्राहकांच्याही मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की हो, यापुढे अशा प्रकारची उत्पादनं आयात होणार नाहीत, आमचे उत्पादक ही चांगल्या प्रकारे उत्पादित करतील आणि आम्ही सुद्धा अशीच उत्पादनं वापरू की जी आमच्या देशामध्ये तयार झाली. असा आहे एक सगळा, एका बाजूला भावजागरण, दुसऱ्या बाजूला धोरण, आणि तिसऱ्या बाजूला अत्यंत कुशलतेने त्याचं उत्पादन म्हणजेच दर्जा आणि किंमत, या दोन बाबतीत त्याचं आम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल, आणि त्याची सुरुवात झालेली आपल्याला निश्चितपणे दिसते आहे. बाकी जे काही खूप तांत्रिक उत्पादनं आहे, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा असतो R&Dचा. एक तर आम्ही इथे रिसर्च डेव्हलपमेंट करू आणि ते तंत्रज्ञान विकसित करू, याला काही वेळ जाईल. काही तंत्रज्ञान आम्ही बाहेरनं आणू, ते कदाचित जॉईंट व्हेंचरच्या स्वरूपात असेल, कदाचित आम्ही ते तंत्रज्ञान विकत घेण्याच्या स्वरूपात असेल. ते तंत्रज्ञान विकसित करू, त्याच्या ट्रायल प्रोडक्शन घेऊ आणि मग कमर्शियल प्रोडक्शन कडे जाऊ. याच्यासाठी काही कालावधी लागेल, जॉईंट व्हेंचर करायला सुद्धा काही कालावधी लागेल, किंवा आम्हाला ते तंत्रज्ञान विकत घ्यायचं असलं तरी काही कालावधी जाईल. त्यामुळे आत्मनिर्भर भारत होण्याची मानसिकता येणं, तशी धोरणं झाली तर ती मानसिकता येते, ती यायला लागले. संरक्षण खात्याने तर 100 पेक्षा जास्त उत्पादनं आयातच करायची नाहीत हे जाहीरच करून टाकलंय,
आणि त्याचा परिणाम निश्चितपणे आमच्या इथल्या कल्पक आणि सक्षम अशा उद्योजकांना फायदा होण्यामध्ये निश्चित होईल. त्यांनाही महाराष्ट्रासारख्या एखाद्या प्रांतामधनं देशी बनावटीचं विमान एकाने स्वतःच्या फक्त एकट्याच्या हिमतीवर करून दाखवलं. त्यामुळे आमच्याकडे क्षमता आहे. त्याला धोरणांची जोड आणि सरकारचं सपोर्ट हे मिळत गेलं तर आत्मनिर्भर भारत मला वाटतं उद्योजकांमध्ये अतिशय सहजपणे आणि अल्प काळामध्ये घडणारी गोष्ट असू शकते. धन्यवाद. मी सतीशजींना विनंती करतो की त्यांनी समारोपपर आपलं मनोगत व्यक्त करावं. बँकांबद्दल 2 प्रश्न माझ्याकडे स्वतंत्रपणे आले होते विनयजी. हा हा त्याचाही मी उल्लेख करतो आणि त्याच्यातनं पुढच्या 5-7 मिनिटात त्याचा समारोपी करतो. एक प्रश्न असा होता की ज्या प्रकारच्या आता अमेंडमेंट आल्या त्याच्यातनं बँकांच्या ऑटोनॉमी मध्ये, फंक्शनिंग मध्ये हा इंटरफिअरन्स नाही का? सीईओ कसा असावा, डायरेक्टर्सना हटवणं वगैरे बघण्याचा आणि सर्व ठिकाणी जो प्रत्यक्ष अनुभव आहे त्याच्यावर असं म्हणता येईल की सगळा अप्रोच जगभर आणि आपल्याकडे देखील हा प्रुडेन्शियल रेग्युलेशनचा आहे. प्रुडेन्शियल रेग्युलेशनच्या माध्यमातून गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्याला ज्या अनुषंगाने गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी करणं. आणि ही परिस्थिती जगभर आहे, आपल्याकडे नाही आहे. आणि आपल्याकडे देखील सर्व सेक्टर्समध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये फक्त नागरी सहकारी बँकांना नव्हती म्हणून याच्यात इंटरव्हेन्शन आहे वगैरे मानण्याचं काही कारण नाही. दुसरा प्रश्न असा एक त्याच्यात आलेला होता की 10 कोटी ते 500 कोटी बँक ज्यांचा साईज आहे त्या बँकांचं काय होईल. खरं म्हणजे ज्या अगदी लहान आहेत त्यांच्या समोर हा प्रश्न राहील. 500 कोटी ही काही लहान साईज नाहीये आणि त्यांनी जर का विजन डॉक्युमेंट प्रमाणे आणि आपलं स्वतःचं एक काही जर का एक 10 वर्षाचा 5 वर्षाचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन केला आणि जर का ग्रोथ स्ट्रॅटेजीज आखल्या तर मला वाटत नाही त्यांना कुठल्या अस्तित्वाचा धोका आहे. पण आपल्याकडे खूप लहान बँका आहेत हे मात्र खरं. आणि त्या पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या जे इनोव्हेटिव्ह डिस्ट्रप्शन्स येत आहेत, चेंजेस येत आहेत, त्या जर का अपग्रेड स्वतःला करू शकल्या नाहीत तर त्या नॉन कॉम्पिटिटिव्ह होतील. म्हणजे अगदी माझंच घरचं उदाहरण सांगायचं झालं ही जुनी गोष्ट आहे, आता ती स्थिती राहिलेली नाही. पुष्कर माझा मुलगा परदेशात असतो हो आणि त्याला मी म्हंटल की तुझा अकाउंट जो एनआरओ इथे करायचा आहे तो तू आपल्या ठाणे जनतामध्येच कर. आपल्याला ऍक्सिस किंवा इतर कुठल्या बँकेची गरज नाही, कारण सहकारी क्षेत्रात या सगळ्या सोयी ठाणे जनता सहकारी बँक देते. कोणाला मला पैसे पाठवायला फार त्रास होतो, ठाणे जनता जमतच नाही. मी बोललो असू दे, तुला त्रास झाला तरी थोडं कर तू. पण आज जर का त्याला पैसे पाठवायचे असले तर ठाणे जनतांनी सबस्टॅन्शियल अपग्रेडेशन स्वतःच केलं आणि कुठल्याही प्रकारचा रेमिटन्स करायला आज मला त्रास त्याला मला करायचा असला तर त्रास होत नाही. किंवा कल्याण जनतातनं मध्यंतरी आम्ही एकदा रेमिटन्स केला, त्याला लिटरली 12 तासात तिथे पैसे पोहोचले. या दोन्ही शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहेत आणि त्यांनी त्यांच्या सिस्टीम्स अपग्रेड करत, आवश्यक ती इम्प्रूव्हमेंट करत त्या पुढे गेल्या, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. पण ज्या अगदी छोट्या बँका आहेत त्या जर का ह्या प्रकारचं काम करू शकल्या नाहीत तर त्या काही प्रमाणात त्यांच्या कस्टमर्स त्यांच्याकडनं निघून जायची फार मोठी भीती आहे. आणि त्याच्यामुळे त्या एका अर्थाने
इरेलेव्हंट होऊ शकतात. म्हणून लहान बँक असू दे किंवा मोठी बँक असू दे, ती टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेड, फायनान्शियली स्ट्रॉंग अशी जर का राहिली आणि त्या पद्धतीने सर्व बँकांनी आपली जर का कामकाजाची आखणी घेतली तर त्यांच्या अस्तित्वाला धोका नाही. मात्र ही जे रायटिंग ऑन द वॉल आहे हे समजून लगेच कामाला या सर्व बँकांनी लागण्याची गरज आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की खूप बँका आज जागरूक आहेत आणि त्याच्यामुळे ह्या येणाऱ्या चेंजेसला त्या सक्सेसफुली सामोरे जातील. हे 2 प्रश्न होते. एक प्रश्न मी विचारतो, माझ्या बाळगोत प्रश्न आहे कदाचित, पण तो सामान्य लेमॅनचा प्रश्न आहे. आता याच्यात बँक रेग्युलेशन ऍक्ट मध्ये 50% डायरेक्टर सब्जेक्ट एक्सपर्ट असले पाहिजे असा विषय आहे. आपण मुळात सहकारी बँका सुरू झाल्या त्या आपण जरी नॉन टेक्निकल असलो त्याच्यात काही जण, तरी दिशादर्शन धोरण ठरवणं हे खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. किंबहुना ती सहकारी संस्था त्या क्षेत्रातल्या आम नागरिकाला एक आधार वाटणारी संस्था, सर्वार्थाने आधार ठरणारी संस्था असं व्हायला हवं. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की अहो, या देशाचा अर्थमंत्री सब्जेक्ट एक्सपर्ट असला पाहिजे असं नाहीये बंधन. आमच्या बँकेचे अधिकारी 100% असले पाहिजे, बरोबर आहे. काही प्रमाणात डायरेक्टर असले पाहिजे दिशादर्शनासाठी, बरोबर आहे. पण जर एक वेगळा व्हिजन घेऊन येणारे डायरेक्टर्स फक्त 50%च राहिले तर काय होईल? म्हणजे हे कितपत योग्य आहे असं सामान्य माणसाला वाटतं. त्याबद्दल थोडस स्पष्टता करावी. नाही, या ज्या आपल्या बँका आहेत, मी जसं म्हणालो मगाशी की त्यांचा प्रोफाईल खूप बदललाय आणि खूप मोठ्या प्रमाणावर ह्या बँका आता एक्सपोजर घेत असतात. एक्सपोजर घेतात म्हणजे काय करतात, तर लोन्स आणि ऍडव्हान्सेस हे मोठ्या प्रमाणावर मोठ्या अमाऊंट्स मध्ये आज देत आहेत. आणि दुसरं, इन्व्हेस्टमेंट पण खूप मोठ्या प्रमाणावर करतात. हा पूर्णपणे लोन देणं आणि इन्व्हेस्टमेंट करणं हा खूप एक टेक्निकल सब्जेक्ट झालेला आहे. आणि डिपॉझिटरचे पैसे सुरक्षित राहणं हा सर्वात महत्वाचा विषय या सगळ्या ह्याच्यात येतो. बरोबर. आणि म्हणून तो ऍडव्हान्सेस करणं असू दे किंवा इन्व्हेस्टमेंट करणं असू दे, त्याला जे नेसेसरी एक्सपर्टाईज आहे ते असण्याची गरज आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या आत्ताच्या याच्यात त्यांनी जे म्हटलेलं आहे की 50% हे एक्सपिरियन्स तज्ज्ञ संचालक वेगवेगळ्या सेक्टरचे असावे याची फार गरज आहे. आज एखादा तज्ज्ञ संचालक टेक्नॉलॉजी जाणणारा आवश्यक आहे. आपल्याकडच्या लिगल सिस्टीम्स ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होत आहेत, डेव्हलप होत आहेत, IBC आपल्याकडे आलं, सरफेसी आपल्याकडे आहे, रिकव्हरीचे असतील, ऍग्रीमेंट्स करण्याचा विषय असेल, कोणी लिगल एक्सपर्ट त्याच्यात असणं गरजेचं आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीने इनोव्हेशन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये देखील होत आहे ते लक्षात घेता आपल्याला आज मोठ्या प्रमाणावर SME सेक्टर करता तज्ज्ञ माणसाची गरज आहे. ट्रेडिंगचे नवीन अपॉर्च्युनिटीज केवळ भारतात आणि इंटरस्टेट नाही तर जगभरात निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे आवश्यक ते एक्सपर्टाईज बँकेचं संचालन करताना गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आणि फार कठीण नॉर्म्स ते नाही आहेत. तुम्ही जर का ते नॉर्म्स डिटेलमध्ये वाचले तर आपल्याला असे तज्ज्ञ संचालक आणि आपल्याकडे लिटरसी लेवल अनुभव हा लोकल लेवलला देखील आता खूप उपलब्ध आहे. त्याच्यामुळे लोकल डेव्हलपमेंट करता देखील ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि त्या प्रकारचं एक्सपोजर अनुभव असलेली माणसं थोडी शोधायला लागतील कदाचित सुरुवातीला, पण ती सर्व बँकांना प्राप्त होतील त्याच्यात माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि त्याच्यामुळे लोकल फील हा लक्षात घेऊन अधिक चांगलं काम लोकल स्तरावरचेच संचालक अधिक नीट कॉम्पिटंटली करतील
बँक मजबूत राहील आणि डिपॉझिटर्सचं इंटरेस्ट देखील प्रोटेक्ट होईल. निर्मलाजी जे म्हणाल्या होत्या की ह्या कायद्यातनं डिपॉझिटर प्रोटेक्शनचा विषय महत्वाचा येतो, तो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या म्हणाल्या होत्या, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. ओके सतीशजी, कन्क्लुडिंग करा, समारोपर 2 शब्द. बस. विनायकरावांनी इतक्या विस्तृतपणे विषय मांडल्यानंतर कुठल्याही फिगर्स आणि ह्याच्यामध्ये मी ऍब्सोल्युटली जाणार नाही, कारण त्यांनी जे फिगर्स मांडले तेच जवळजवळ मी गेल्या 2 दिवसापासून गोळा केले ते. पण 2-3 गोष्टींचा मुद्दाम आपण एक आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने फार मोठी स्टेप्स ह्या गेल्या काही दिवसात घेतल्या आहेत, त्याचा मात्र जरूर उल्लेख करेन. भारताची जेव्हा घटना झाली निर्माण, त्या घटनेमध्ये एक प्रोव्हिजन आहे की ऑल इंडिया ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस करता मार्केट इव्हॉल्व्ह करावं, हे भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की 70 वर्ष ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजनकडे कोणी लक्ष का नाही दिलं. ऍग्रिकल्चर स्टेट सब्जेक्ट आहे हे मान्य आहे, पण फार्म बिल्स जी 3 आणली त्या याच्यातनं सर्वात मोठं जर का काम, जसं जीएसटीने एक ऑल इंडिया मार्केट क्रिएट केलं इंडस्ट्री आणि ट्रेड करता, तसं ग्रामीण भागात सुबत्ता येण्याकरता, शेतकऱ्यांकरता, कृषी क्षेत्रातल्या लोकांकरता एक ऑल इंडिया बॅरियर फ्री ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट निर्माण करण्याचं फार मोठं काम या आता जी फार्म बिल्स आली, आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत ती आणली, त्याच्यामुळे ह्या सरकारचं करावं तितकं अभिनंदन थोडं आहे. दुसरा एक महत्वाचा विषय ज्याचा ओझरता उल्लेख विनायकरावांनी केला, पण तो स्पेसिफिक शब्दात सांगायचं झालं तर भारताची सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या ज्या सगळ्या ट्रेड अँड टॅरिफ पॉलिसीज आहेत अक्रॉस द बोर्ड, याचा मोठ्या प्रमाणावर आता रिव्ह्यू करताय. म्हणजे तुम्ही जर का कॉमर्स मिनिस्ट्रीच्या वेगवेगळ्या पेपर्समध्ये ज्या काही जाहिराती मध्यंतरी आल्या त्याचं जर का आपण बघितलं असेल तर त्याच्यात असं म्हटलं होतं की तुम्ही जे प्रॉडक्ट तयार करता त्याला जर का तुम्हाला कुठल्या विदेशी आयटम कडनं जर का काही मोठं कॉम्पिटिशन आणि अनफेअर कॉम्पिटिशन वाटत असेल तर तुम्ही त्याचा आम्हाला तपशील द्या. विल स्टडी इट अँड सी दॅट दिस अनफेअर कॉम्पिटिशन विल बी रिव्ह्यू. आणि ज्या पद्धतीने आपण सगळे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स केले आहेत, मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस अनेकांना दिलंय, अनेक ट्रेड ब्लॉक्स मध्ये जाण्याकरता आपण इतकं सगळं करतोय, त्या भारताला जर का उपयोग असेल तरच आम्ही ही ॲग्रीमेंट्स पुढे एक्सटेंड करू, वाढवू, नाही तर आम्ही ती चेंज करू, रिनिगोशिएट करू. ही सर्वात दुसरी महत्वाची भूमिका जी मीडियानी फार इग्नोर केलेली आहे, आपल्याही कोणाच्या चर्चांमध्ये फार आलेली नाही, ही मुद्दाम मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. आणखी एक भूमिका अर्थात कोविडच्या आधी केंद्र सरकारने घोषित केली होती, त्याच्याकडेही मी मुद्दाम लक्ष वेधू इच्छितो. इंडिया फर्स्ट पॉलिसी त्यांनी अनाऊन्स केली आणि इंडिया फर्स्ट पॉलिसी करत असताना ती संकुचित आहे असं ऍब्सोल्युटली मानण्याचं कारण नाही, पण सगळ्या प्रगत देशात इन्क्लुडिंग अमेरिका फर्स्ट पॉलिसी आहे. आणि त्या पॉलिसीचा महत्वाचा भाग असा आहे की जर का त्या कुठल्याही जे भारतात आवश्यक ज्या गोष्टी गव्हर्नमेंटला, मिनिस्ट्रीजला, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सला जर का खरेदी करायच्या असतील आणि त्या भारतात जर का उपलब्ध असतील तर थोडी प्रेफरन्शियल ट्रीटमेंट देऊन देखील आपण इंडिया फर्स्ट पॉलिसी इम्प्लिमेंट केली पाहिजे. ती आता ऑफिशियल झाली आणि कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्री मिनिस्ट्री एक कंबाईंड असले आपल्याकडे, त्याच्यात अत्यंत एक ऍक्टिव्ह सेल या दृष्टीने आता काम करताय आणि अक्रॉस द बोर्ड आपल्याला त्याचा फायदा झालेला स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि या सगळ्यांना आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसेल. शेवटच एक मुद्दा मांडून मी माझं निवेदन पूर्ण करतो. ह्या वर्षी पाऊस चांगला झाला,
लॉंग टर्म ऍव्हरेज पेक्षा तो जवळजवळ 8-9% जास्ती झाला. आणि रबीचं पीक देखील उत्तम येणार आहे, खरीफचं पीक ही उत्तम येणार आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून रेकॉर्ड बंपर फूड ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन आपलं होईल, जे 300 मिलियन टनच्याहून एक्सीड होईल, आणि विच इज गोइंग टू बी अ रेकॉर्ड बाय इटसेल्फ या ऍग्रिकल्चरल प्रोड्यूसच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आणि भारताची नॅशनल फूड सिक्युरिटीचा फक्त विषय नाही, तर भारत अनेक देशांना त्यांच्या फूड सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये अन्नधान्य आणि इतर आयटम्स हे सगळे मोठ्या प्रमाणावर पुरवू शकेल. आपल्यापैकी किती जणांनी वाचलंय, किती जणांनी ऐकलंय मला माहित नाही, पण सगळ्या आपल्या कन्झम्पशन नीड्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे एडिबल ऑइल, जे आपण घरी तेल वापरतो आपल्या जेवणामध्ये, ते जर का सोडलं तर आज कुठलंही अन्नधान्याचा किंवा फूड सिक्युरिटीच्या भागाकरता आपण इम्पोर्ट करण्याची गरज नाही. पल्सेस ती खूप डिपेंडंट होतो आपण, कधी इराणमधनं आणायचो, कधी आफ्रिकेतनं आणायचो. पल्सेस मध्ये देखील गेल्या वर्षीपासून आपण सरप्लस झालेलो आहोत. आणि आता केंद्र सरकारचं लक्ष हे ऑइल सीड्सला सेल्फ सफिशियंट होणं आणि एडिबल ऑइल देखील आपल्याला इम्पोर्ट करायला लागू नये, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपल्याकडे मोदी सरकार 2014 साला आल्यापासनं कंटिन्युअस त्याचा एक प्रोसेस चाललेला दिसतो. तो बारकाईने जर का आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याकडे 1 नंबर 2 नंबर कॅशमध्ये व्यवहार, चेकनी व्यवहार, हे जे होते ते ग्रॅज्युअली सगळ्या ठिकाणी कमी करण्याचा आणि फॉर्मलायझेशन करण्याचा एक खूप मोठा प्रयत्न हा सगळा चाललेला आहे. डिमॉनिटायझेशन हा त्याचाच भाग होता, जीएसटी त्याचाच भाग आहे, ओपनिंग ऑफ ऍग्रिकल्चरल सेक्टर हा त्याचाच भाग आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं जसं मगाशी विनायकराव म्हणाले की जीएसटीचं कलेक्शन हे नियर नॉर्मल या सप्टेंबर महिन्यात देखील आपल्याला आलेलं आहे. आणि एका जॅपनीज रिसर्चनी जो आलेला आहे की रिझम्पशन ऑफ ऍक्टिव्हिटी पोस्ट कोविड आपण 81% देशात अचीव्ह केलेली आहे. मी मानतो की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये व्हॅक्सिन येईल, परिस्थिती आपल्याकडचं लॉकडाऊनची जी आहे ती खूप कमी होईल, कंटेनमेंट झोन्स कदाचित काही राहतील, पण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी विल फुल स्विंग. आणि ह्या वर्षीचं जरी GDP हा मोठ्या प्रमाणावर कमी झाला किंवा तो निगेटिव्ह आला तरी चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही. पण पुढचं वर्ष 21-22 हे पूर्णपणे ग्रोथ सेंट्रिक राहील असा पूर्ण विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सतीशजी. ही व्याख्यानमाला संपवण्यापूर्वी ऋणनिर्देश व्यक्त करणं सर्वांच्या वतीनं मी माझं कर्तव्य समजतो. या आर्थिक समूहाचे प्रमुख मिलिंदजी देशपांडे आणि या व्याख्यानमालेत सहभागी सहकार भारती, लघु उद्योग भारती, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, स्वदेशी जागरण मंच इत्यादी समविचारी संघटनांचे पदाधिकारी यांनी 3 दिवसांची ही व्याख्यानमाला आयोजित केली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने प्रामुख्याने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. प्रश्नोत्तर संचालन करणारे महेश्वर मराठे आणि थोडं नंतर राजेंद्र हिरेमठ कनेक्टिव्हिटीच्या प्रॉब्लेममुळे सामील होऊ शकले नाहीत, त्या दोघांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि हो, त्याचबरोबर गेले 3 दिवस ही व्याख्यानमालेचं टेक्निकल सपोर्ट बॅकअप देणारे मॅन बिहाइंड कर्टन मी म्हणेन त्यांना, अजिंक्य कुलकर्णी आणि त्यांची टीम यांचे ऋणनिर्देश व्यक्त करणं हे माझं नक्कीच कर्तव्य आहे. आजचे दोन्ही वक्ते सतीशजी असतील, विनायकराव गोविलकर, हे खरं तर खूप बिझी व्यक्तिमत्व आहेत, पण एका संस्कारित मातृसंस्थेतून ते आलेले असल्यामुळे
सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा ते केव्हाही उपलब्ध असतात आणि आज त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तर मी त्यांचे ऋणात राहू इच्छितो. आणि श्रोत्यांचे, आपण गेले 3 दिवस हे व्याख्यानमाला ऐकत आहात, सर्व श्रोत्यांचे आभार. ही व्याख्यानमाला आज संपली आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की महाराष्ट्र या व्याख्यानमालाच्या यशस्वीताचा मापदंड असा आहे की हेच विषय अशा पद्धतीचे घेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या त्या कार्यकर्त्यांनी त्या जिल्हा स्तरावर अशा पद्धतीचं काही करावं हे अपेक्षा व्यक्त करून आजची आणि ही 3 दिवसाची व्याख्यानमाला संपली असं मी आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. भारत माता की जय.